Heartily welcome to all of you. Now this is the gravitation last lecture. In this lecture I am discussing about the exercise 2 problems. So I am request to all the students, I am only discuss the exercise 2 odd number problems. You have to complete it even number problems and you have to also complete it the remaining exercise, that is exercise 3 and exercise 4, that is a previous year problem, and send the photos if any doubts have. ओके. सो आता आपण एक्सरसाइज 2 चे काही जे प्रॉब्लेम्स आहेत नेहमीप्रमाणे आपण प्रॉब्लेम्स घेत असतो. त्याच्यातले ऑड नंबर प्रॉब्लेम्स आपण घेत असतो आणि इवन नंबर प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना सॉल्व्ह करायला दिलेले असतात. चला आता विदाउट वेस्टिंग टाइम आपण लेक्चर आपलं स्टार्ट करू. सो आज आपण जे प्रॉब्लेम्स घेणार आहोत त्यामधील हा पहिला प्रॉब्लेम आहे. पहिला प्रॉब्लेम मी वाचतो इथं की सडनली द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड इट बिकम झिरो. बघा रे इथं काय झालं, तिने ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन अर्थचा आणि बॉडीची रिव्हॉल्व होते, ती बॉडीचं जे रिव्होल्युशन आहे ती काय झालं, झिरो झालं. मग तुम्हाला विचारलं देन बॉडी विल बी. ओके, बॉडी विल बी काय असेल. पहिला ऑप्शन आहे कंटिन्यू टू मूव्ह इन इट्स ऑर्बिट विथ द सेम वेलॉसिटी, मूव्ह टेंजेन्शियली टू द ओरिजिनल ऑर्बिट विथ द सेम वेलॉसिटी, बिकम स्टेशनरी इन इट्स ऑर्बिट अँड मूव्ह टुवर्ड्स द अर्थ. ॲक्च्युअली हा प्रॉब्लेम झालेला आहे, परत एकदा आलेला आहे. म्हणजे सिंपल बघा, ही अर्थ असेल, ठीक आहे, आणि मागच्या वेळेस तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम सुद्धा घेऊन दिलता, समजून घ्या. ही अर्थ असेल आणि ही अर्थची रेडियस येऊन जाणार आहे. मी तुम्हाला रेडियस दाखवतो. सो तुम्ही म्हणणार दिस इज दी रेडियस ऑफ अर्थ, आणि एखादा ऑब्जेक्ट हा मूव्ह होत असेल, ठीक आहे, आणि अचानक अर्थची जे रोटेशन्स आहेत ते झिरो झालं. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा काय झाला, झिरो झाला, आणि ऑब्जेक्टचा टेंजेन्शियली त्याच्या ओरिजिनल ऑर्बिटमध्ये टेंजेन्शियली काय होणार आहे, कारण की ऑलरेडी ही काय दिलेली होती, त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी गिवन होती. जर हे पूर्ण स्टॉप झाला तर तो त्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला सेम वेलॉसिटीला काय होत राहणार आहे, मूव्ह होत राहणार आहे. की त्याच्यावर आन्सर येतं. म्हणून ऑप्शन येऊन जातो ऑप्शन बी, मूव्ह टेंजेन्शियली टू दी ओरिजिनल ऑर्बिट विथ सेम वेलॉसिटी. होप सो हा प्रॉब्लेम सर्वांना समजला असेल. आता प्रॉब्लेम नंबर 3चं सोल्युशन आहे. प्रॉब्लेम नंबर 3 आहे अ मास कॅपिटल एम इज अ स्प्लिट इंटू टू पार्ट्स. ओके, हे जे कॅपिटल मास होतं ते स्प्लिट झालं दोन पार्ट्समध्ये. पहिला पार्ट आहे स्मॉल एम आणि नेक्स्ट पार्ट आहे एम मायनस एम, विच आर देन सेपरेटेड बाय अ सर्टन डिस्टन्स. ओके, आणि पुढे विचारलं व्हॉट इज द रेशियो ऑफ स्मॉल एम अपॉन कॅपिटल एम मॅक्झिमाइज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू पार्ट्स. समजून घ्या, तुम्हाला या रेशोची मॅक्झिमाइज व्हॅल्यू फाइंड करायला लावली. म्हणजे तुम्हाला जे डिफरन्शिएशन आहे, फर्स्ट डिफरन्शिएशन, त्याच्याविषयी विचारलं आहे. म्हणजे तुम्हाला फाइंड करायचं आहे डी एफ अपॉन डी एम स्मॉल एम. डी एफ अपॉन मॅक्झिमाइज म्हणजे आपण काय करतो, फर्स्ट डिफरन्शिएशन घेतो आणि त्या फर्स्ट डिफरन्शिएशनची व्हॅल्यू इज इक्वल टू किती असते, झिरो असते. आता सिंपल काय करणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलाय ना, एफ इज इक्वल टू जी स्मॉल एम कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर, आणि कॅपिटल एम हा स्प्लिट झाला आहे स्मॉल एम आणि एम मायनस कॅपिटल एम मायनस स्मॉल एम मध्ये. मग याचं फर्स्ट डिफरन्शिएशन घेतलं, काय आलं, डी एफ अपॉन डी एम इज इक्वल टू डी अपॉन डी एम जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि यू नो द डिफरन्शिएशन फॉर्म्युला. तुम्ही डिफरन्शिएशन फॉर्म्युलानुसार याला व्हेरिएबल कोण आहे, स्मॉल एम, व्हेरिएबल कोण आहे, स्मॉल एम, इथं व्हेरिएबल कोण आहे, स्मॉल एम. मग या फर्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन किती असेल, तर ते डिफरन्शिएशन येऊन जातं जी कॅपिटल एम. मी याचं डिफरन्शिएशन घेतोय या टर्मचं, ठीक आहे. या टर्मचं डिफरन्शिएशन असेल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर, ठीक आहे. हे झालं या टर्मचं डिफरन्शिएशन मायनस. मग आता डी अपॉन डी एम याला सुद्धा काय असणार आहे, मल्टिप्लाय असणार आहे ना. मग याचं डिफरन्शिएशन काय होणार आहे, जी आणि आर स्क्वेअर काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि एम स्क्वेअर काय व्हेरिएबल आहे, म्हणजे काय होणार, टू जी पुढे काय असेल, स्मॉल एम आपण काय असणार आहे, आर स्क्वेअर. आणि त्यांनी सांगितलंय पुढे, त्यांनी काय सांगितलं की कशाची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली, डी एफ अपॉन डी एमची, आणि ही टोटल व्हॅल्यू काय आहे, झिरो आहे. मग आता इझी झालं, तुम्हाला या टर्मला इकडे घेऊन जा, बरोबर. म्हणजे ही इकडे आले मायनस होणार, मायनस मायनस प्लस होऊन जाणार, आणि सॉल्व्ह करून एम अपॉन एमचा रेशो किती येतो ते तुम्हाला सांगणार. म्हणजे तो रेशो येऊन जातो 1/2 एवढा. सोपं आहे ना रे, एमला इकडे डिवाइड करा, रेशो येऊन जातो 1/2. आय होप यू अंडरस्टँड दी प्रॉब्लेम. इझी होता, ठीक आहे. ओके, आता पुढील प्रॉब्लेम
प्रॉब्लेम नंबर 5 आहे. A straight rod of length capital L extends from x is equal to a to x is equal to L plus a. बघा एक स्ट्रेट रॉड होता, त्याची लेंथ L एवढी होती आणि तो एक्सटेंड झाला. कुठून एक्सटेंड झाला? a पासून x is equal to L plus a पर्यंत. Find the gravitational force is exerted on a point mass at x is equal to 0 if linear density of rod. बघा linear density दिली आहे, ती linear density ची व्हॅल्यू आहे mu is equal to a plus bx square. एवढी linear density ची व्हॅल्यू. मग तुम्हाला काय करणार तुम्ही? का बघा हा रॉड होता या ठिकाणी, बरोबर, हा एक पॉइंट ऑब्जेक्ट होता, तिने सांगितलं आहे स्ट्रेट रॉड ऑफ लेंथ एक्सटेंड्स, याच्यावरली लेंथ एवढी होती L. दिस इज द length of that rod L, okay, and this length extends from x is equal to a to x is equal to L plus a. तुम्हाला विचारलं त्याची जनरली लिनियर डेन्सिटी दिलेली होती आणि लिनियर डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, dm इज इक्वल टू म्यू मल्टिप्लाय बाय dx. लिनियर डेन्सिटी म्हणजे काय असते? मास पर युनिट लेंथ, ती दाखवली गेली आहे म्यू ने. ती काय असणार आहे? मास पर युनिट लेंथ. हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण घेतलंय, त्याला आपण लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणतो. चार्ज पर युनिट लेंथ. इथे काय घेतलं? मास पर युनिट लेंथ. मग याच्यावर तुम्हाला डीएम ची व्हॅल्यू भेटली. डीएम इज इक्वल टू आला म्यू डीएक्स. मग डीएफ इज इक्वल टू काय असणार आहे? जी स्मॉल एम. बघा डीएफ चा फॉर्म्युला काय होणार आहे? डीएफ इज इक्वल टू असेल व्हेरी इझी, जी स्मॉल एम इंटू डीएम डिवाइडेड बाय काय असणार आहे? एक्स स्क्वेअर. बरोबर आहे ना? ओके. मग आता काय करणार आपण? व्हॅल्यू टाकणार. डीएम इज इक्वल टू किती आला? म्यू डीएक्स. व्हॅल्यू टाकली, त्यानंतर डिफरन्शिएशन मधून एक टर्म सेपरेट करायची, म्हणजे काय करणार? याला इंटिग्रेट करणार आणि इंटिग्रेट करून तुमच्याला हे आन्सर येतं. त्याच्यामध्ये लिमिट असेल, लिमिट सगळ्यांना माहिती आहे. लिमिट किती असणार आहे? एक्स इज इक्वल टू व्हॅरीज फ्रॉम ए टू एल प्लस ए. सो एक्स इज इक्वल टू व्हॅरीज फ्रॉम ए टू असेल L प्लस ए पर्यंत. आय थिंक सो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेलच. आणि ह्याच्यावर आन्सर येऊन जातं F इज इक्वल टू जी एम ए मल्टिप्लाय बाय 1/a मायनस 1/a प्लस L प्लस बी एल. हे त्याच्यावर काय असेल? आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. ओके, प्रॉब्लेम समजला असेल सर्वांना? ठीक. आता प्रॉब्लेम नंबर आता सांगितलं 1 मी घेतलाय, 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, 3 मी घेतलेला आहे, 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, 5 मी घेतला आहे, 6 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता 7 मी घेतो. थोडासा ट्रिकी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम थोडासा मोठा सुद्धा आहे, त्यामुळे प्रॉब्लेमकडे व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉब्लेम काय एकदा मी वाचतो. प्रॉब्लेम आहे 6 stars of equal mass are moving about the center of mass of the system such that they are always on the vertices of regular hexagon. बघा, त्या रेग्युलर हेक्सागोनची साइड दिलेली आहे, साइड लेंथ आहे 1 a, and they asking their common time period will be. बघा एक रेग्युलर हेक्सागोन आहे, त्या रेग्युलर हेक्सागोनची जी लेंथ आहे ती लेंथ दिलेली आहे a, आणि या ठिकाणी हा पॉइंट मास आहे a. इथून f पर्यंतची जी लेंथ आहे ती लेंथ असणार आहे स्मॉल a एवढी. बरोबर ना? ओके, ही सगळी लेंथ आहे a, ही सुद्धा लेंथ असेल a, ही सुद्धा लेंथ आहे a, त्यानंतर ही सुद्धा लेंथ असेल a, ही सुद्धा लेंथ असणार आहे a, आणि ही सुद्धा लेंथ असेल a. ठीक आहे. असे रेग्युलर हेक्सागोन वरती पॉइंट मासेस ठेवले आहेत बघा, कोणते कोणते? b, c, d, e आणि f. ओके, 6 स्टार्स ऑफ इक्वल मास आहे का 6 स्टार्स? बघा कोणते कोणते? b, c आणि d हे 3, त्याच्यानंतर e, f आणि a हे 3 आहे 6 स्टार. Okay, moving about the center of mass of a system such that they always on the vertices of the regular hexagon. ते अशा प्रकारे मूव होणार आहे की त्यांचा जो सेंटर ऑफ मास आहे तो सेंटर ऑफ मास ऑलवेज ऑन दी वर्टायसेस ऑफ द सिस्टीम असेल. तुम्हाला विचारलं त्याचा कॉमन टाइम पिरियड किती असतो. आता हा रेग्युलर हेक्सागॉन आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की याच्या साइड लेंथ a दिल्यानंतर आता आपल्याला फाइंड करायचं आहे की प्रत्येकाचा रिझल्टंट फोर्स किती असेल. रिझल्टंट फोर्स कोणता असणार आहे? a टू c हा a, b आणि c मधला रिझल्टंट असेल, हा ac. त्यानंतर ad हा सुद्धा एक रिझल्टंट असणार आहे, त्यानंतर ae हा सुद्धा एक रिझल्टंट असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता f2 आणि या सगळ्या रिझल्टंट फोर्सेसची व्हॅल्यू फाइंड करायची.
याच्यासाठी एक सेंटेन्स म्हणलं, रिझल्टंट फोर्स विल बी इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल फोर्सेस बाय ईच पॉइंट masses according to diagram below. 6 point masses are placed at the 6 vertices. Okay, generally the diagram पाहिजे above पाहिजे. So AC is equal to असेल रूट ऑफ AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. जनरली हा रिझल्टंटचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, तो असणार -2AB AC प्लस असतो, पण हा आपण काय घेतला आहे रेग्युलर हेक्सागॉन, आणि रेग्युलर हेक्सागॉन असतं तुम्हाला रिझल्टंट कसं फाइंड करायचं हे माहिती. ओके, त्यानंतर व्हॅल्यू टाकल्या. AB ही लेंथ किती होती, A टू B ही लेंथ होती A, B टू C ही लेंथ होती A. त्याच्यानंतर 2AB BC cos 120 ची व्हॅल्यू टाकली, तुम्हाला AC हे डिस्टन्स भेटलं. AC हे डिस्टन्स किती आलं असेल मग A√3 एवढं. ठीक आहे, AC हे डिस्टन्स किती आलं A√3. सिमिलरली याचा अँगल बघा इथं 120 डिग्री आहे, आणि याचा अँगल किती असणार आहे 120 डिग्री. म्हणजे इथं जो AC फाइंड केला तो सिमिलर असेल AE सारखा, म्हणून AE सुद्धा किती असणार आहे A√3. झाले दोन्ही साईड. आता उरलं काय AD. याला आपण लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वापरू शकतो. हा एक वेक्टर आहे, हा इथला सेकंड वेक्टर आहे, ह्या दोघांचे काय असेल ॲडिशन. जसं बघितलं तर इथं किती असतो 90 डिग्री, म्हणजे हा याचा काय झाला हायपोटेनियस. तो कसा फाइंड करतो मग AD इज इक्वल टू रूट ऑफ AC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. व्हॅल्यू टाकल्या. AC किती आला, AC हे डिस्टन्स किती आलाय 3A, A√3 म्हणजे किती आला ते 3A स्क्वेअर. त्यानंतर CD किती आला, CD हे डिस्टन्स होतं A एवढं, 3A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर is equal to, we get the AD distance, and this AD is equal to असेल, so this AD is equal to येऊन जातो 2 multiply by A एवढा. So you get the distance AD is equal to किती आलेला आहे 2A. ठीक आहे, आता इथे प्रॉब्लेम संपलाय का नाही. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर तुम्हाला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे. आता फक्त आपण AC इथं AC हे डिस्टन्स होतं ते फाइंड केलं, AC हे डिस्टन्स होतं ते फाइंड केलं, AE हे डिस्टन्स होतं ते फाइंड केलं, आणि AD हे डिस्टन्स होतं ते फाइंड केलं. ठीक आहे, मग आता फोर्सेस फाइंड करू ना. F2 F3 या बघा, AE मधला फोर्स म्हणला आहे F2, AD मधला फोर्स म्हणला आहे F3, आणि AC मधला फोर्स आहे F4. ओके ना, दिस इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग आता हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आता आपल्याला फाइंड करायचा. चला आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण फाइंड करायला सुरुवात करू. ओके, आता बघूया. पहिल्यांदा फोर्स ऑन मास M. बघा या ठिकाणी मास किती आहे M, स्मॉल m, ॲट A, पॉईंट A वरती, ड्यू टू मास काय M ॲट F. ओके, मग आता F कुठं आहे, तर या ठिकाणी हा M. मग इथं सुद्धा मास असेल ना, या दोघांमधला फोर्स किती, या दोघांमधला फोर्स, मग तो फोर्स किती असेल, त्या फोर्सला म्हणलेला आहे F1. हा फोर्स हा F1 आहे. आणि दिस मग हा F1 असेल, A आणि E मधला हा F2 असणार आहे, A आणि D मधला हा F3 असेल, A आणि या ठिकाणी आहे C बघा A F F1, A E असेल F2, त्यानंतर A D मधला असेल F3, A C मधला असेल F4, आणि A D मधला असेल F5. मला अगोदर डिस्टन्सेस माहीत नव्हते, तर मी काय केलं सिंपल, आपण रिझल्टंट आणि त्याच्यावाल्या अँगल्सनुसार आपण त्यांच्यावाले डिस्टन्सेस फाइंड करून घेतले. मग AC मधला डिस्टन्स फाइंड करून घेतला, AD मधला डिस्टन्स फाइंड करून घेतला, AE मधला डिस्टन्स फाइंड करून घेतला. त्यानंतर A आणि F मधला डिस्टन्स तर मला माहिती आहे, डिस्टन्स किती आहे A एवढं, फोर्स किती आहे F1. मग तिथं फोर्स किती असणार आहे, व्हेरी गुड, F1 इज इक्वल टू येऊन जाणार आहे G. दोन्हीचं मास काय आहे सेम आहे, याचं मास स्मॉल m आहे, त्याचंही मास स्मॉल m आहे, म्हणजे F इज इक्वल टू असेल G m स्क्वेअर अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती आहे A स्क्वेअर, आणि त्याची डायरेक्शन काय असणार आहे अलॉंग AF, अलॉंग AF. नेक्स्ट फोर्स ऑन M, मास M ड्यू टू E. मग आता सिमिलरली घेणार बघा, हे झालं F मुळे. आता कोणामुळे बघायचं, E मुळे किती असेल, E द्वारे फोर्स किती याच्यावरती अप्लाय झाला तो बघणार. मग तो फोर्स किती असेल F2, त्याला म्हणलं आपण F2. F2 इज इक्वल टू GM स्क्वेअर आपण काय असणार डिस्टन्स स्क्वेअर, आणि ते डिस्टन्स आपण ऑलरेडी फाइंड केलं आहे, किती आलं आहे √3A एवढं. याचा स्क्वेअर जर केला तर किती होणार आहे 3L स्क्वेअर असेल. इथं त्याची डायरेक्शन असेल अलॉंग A. त्यानंतर सिमिलरली फोर्स ऑन मास A ड्यू टू मास D फाइंड केला, तो आला F3 इज इक्वल टू GM स्क्वेअर अपॉन हे डिस्टन्स किती होतं, ते हे डिस्टन्स आत्ताच फाइंड केला आपण, ते 2A एवढं होतं, आणि
2a चा काय असेल स्क्वेअर असेल म्हणजे किती होऊन जातो तो 4a स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर सिमिलरली फोर्स ऑन ए ड्यू टू सी मुळे किती असेल तो येऊन जातो gm स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर. आणि फोर्स ऑन एम ड्यू टू बी मुळे किती असेल तो असेल gm स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर जी डायरेक्शन अलॉंग ए बी असेल. ठीक आहे. सो आपण पुढे म्हणलं सिन्स F1 and F5 दिस F1 and F5 आर इक्वल इन मॅग्निट्यूड मेक अन अँगल 60 डिग्री इच. बघा अलॉंग AD आणि हा सुद्धा काय असेल AC असेल. प्रत्येकाचा अँगल किती आहे 60 डिग्री. मग F15 इज इक्वल टू किती असणार आहे F1 स्क्वेअर प्लस F5 स्क्वेअर प्लस 2F1 F5 कॉस ऑफ 120 डिग्री. क्लिअर आहे सर्वांना. हो. त्याच्यानंतर व्हॅल्यू आपण ज्या वरती इक्वेशन मध्ये व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिल्या आणि आपल्याला हा F फोर्स बिटवीन फर्स्ट अँड 5 भेटला. सो वी गेट फोर्स बिटवीन फर्स्ट अँड 5. ठीक आहे. प्रॉब्लेम समजतोय सर्वांना. आय थिंक प्रॉब्लेम समजत असेल. सिमिलरली रिझल्टंट फोर्स आता फाइंड करणार आहे. बघा F1 आणि F5 झाला. आता कोणचा फाइंड करायचा F2 आणि F4. बघा हा असेल F2 आणि हा काय आहे F4. हा इज अलॉंग दी AD इज अलॉंग दी डायरेक्शन ऑफ AD. हा फाइंड केला F2 अँड F4 दोघांमध्ये अँगल पण माहिती तुम्हाला. व्हॅल्यू टाकून दिला F2 स्क्वेअर प्लस F4 स्क्वेअर प्लस 2F2 F4 cos 60. सगळं इक्वेशन टाकून दिलं तुम्हाला F1 5 भेटला आणि F2 4 भेटला. मग आता नेट फोर्स अलॉंग AD किती असेल दिस नेट फोर्स अलॉंग AD म्हणजे सगळ्यांची ॲडिशन कोणाकोणाची F1 5 ची F2 4 ची आणि F3 ची हे सगळ्यांची ॲडिशन केली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर मला भेटेल gm स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर gm स्क्वेअर अपॉन √3a स्क्वेअर आणि gm स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर. कॉमन कोणाला घेतलं gm स्क्वेअर अपॉन a स्क्वेअरला कॉमन घेतलं मध्ये काय होतं 1 प्लस √3 प्लस 1/4 1 प्लस 1/4 5/4. तुमच्याला आन्सर असेल आन्सर म्हणजे जनरल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये होणार आहे F इज इक्वल टू gm स्क्वेअर 5/4 प्लस 1/√3. आणि व्हॉट इज द F सगळ्यांना माहिती आहे F इज इक्वल टू काय असतो m सेंट्रिपिटल फोर्स असतो ना m सॉरी तो असतो m v स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आणि व्हॉट इज v r म्हणजे या ठिकाणी असेल a स्क्वेअर. ओके व्हॉट इज v v इज इक्वल टू r ओमेगा म्हणजे या ठिकाणी असणार आहे a मल्टिप्लाय बाय ओमेगा. आणि ती व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली ती व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर आपले इक्वेशन येऊन जातं m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आपल्याला ओमेगा याच्यावरून भेटतो. ओमेगाचं इक्वेशन माहिती ओमेगा इज इक्वल टू 2 अपॉन t म्हणजे t इज इक्वल टू असेल 2 बाय ओमेगा. t इज इक्वल टू किती असतो t इज इक्वल टू येऊन जातो 2 अपॉन ओमेगा. आणि या सगळ्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर आपला आन्सर असतं √4 √3a स्क्वेअर डिवाइडेड बाय gm 5 √3 प्लस 4. आणि हा ऑप्शन कोणचा आहे ऑप्शन नंबर बी. ओके आय थिंक यू गेट द प्रॉब्लेम्स गेट द आयडिया अबाउट दॅट प्रॉब्लेम्स. तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही मला याचा फोटोग्राफ पाठवू शकता. सर ही कन्सेप्ट समजली नाही मी तुम्हाला क्लिअर करून देईन. ओके ठीक. किती नंबर झाला 7 नंबर. आता प्रॉब्लेम नंबर 8. ठीक बघा 8 तुम्ही सॉल्व करायचा आता 9 नंबर मी घेतो. 8 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार. आता मी 9 नंबरचा प्रॉब्लेम घेतो. 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे अ मास इज ॲट द सेंटर ऑफ अ स्क्वेअर विथ 4 masses ॲट द कॉर्नर ॲज शोन. बघा प्रत्येक डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. या डायग्राममध्ये डायग्राम ए जर बघितली तुम्ही डायग्राम ए त्याच्यामध्ये 5m आहे इथे 5m आहे इथं 3m एवढं मास आहे इथं m एवढं मास आहे आणि याच्या सेंटरला m एवढं मास आहे. इथं जर गेलो तर इथं 2m या ठिकाणी सुद्धा 2m इथं असेल 3m इथं असेल m आणि इथं आहे m स्मॉल m. आता डायग्राम नंबर सी मध्ये जर गेलो ना म्हणजे ए आणि बी नियरली सेम आहे. नियरली सेम कशी सांगतो बघा याचा सेंटर ऑफ मास म्हणजे इथं सेंटरला जो मास ठेवला आहे तो काय सेम आहे तो m आणि m आहे. इकडे जर गेलो तर इकडे 3m आहे इथंही 3m आहे इथं जर गेलो तर इथंही m आहे इथंही m आहे. चेंजेस कुठे झाले तर डायग्राम ए मध्ये या ठिकाणी 5m आहे या ठिकाणी 2m आहे या ठिकाणी 5m आहे या ठिकाणी 2m. ओके आता डायग्राम सी कडे येतो. बघा
ए आणि सी मध्ये चेंजेस काय तर त्याचा सेंटर ऑफ मास हा इथं ए मध्ये एम होता तर या ठिकाणी 2m एवढा आलाय आणि बी आणि डी मध्ये जर बघितलं तर इथं सेंटर ऑफ मास एम एवढा होता आणि या ठिकाणी 2m एवढा आहे. म्हणजे नियरली दोन्ही डायग्राम चारही डायग्राम्स हे कंपॅरेटिव्हली सेम आहे. पण आता बघायचं काय ते सांगितलं रँक द चॉईसेस अकॉर्डिंग टू द मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द सेंटर ऑफ मास. ते विचारलं मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल. आता बघूया की जे मासेस आहेत त्यानुसार रँक कशी लावते. बघा पहिला आहे ऑप्शन ए एफ ए इज इक्वल टू एफ बी इज लेस दॅन दॅट मीन्स फोर्स ॲक्ट ऑन ए फोर्स ॲक्ट ऑन बी इज लेस दॅन फोर्स ॲक्ट ऑन सी इज इक्वल टू फोर्स ॲक्ट ऑन डी. म्हणजे सी आणि डी वरती हा जो रिझल्टंट फोर्स आहे आणि ए आणि बी या डायग्रामवरती जो रिझल्टंट फोर्स आहे इथला रिझल्टंट फोर्स ए आणि बी वरती ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स आणि सी मध्ये ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स हा ए आणि बी पेक्षा काय असेल जास्त असेल असं पहिला ऑप्शनचा अर्थ निघतो. पुढचा आहे फोर्स ॲक्टिंग ऑन ए इज ग्रेटर दॅन फोर्स ॲक्टिंग ऑन बी इज लेस दॅन फोर्स ॲक्टिंग ऑन सी अँड फोर्स ॲक्टिंग ऑन सी इज ऑल्सो लेस दॅन फोर्स ॲक्टिंग ऑन डी. त्याच्यानंतर ऑप्शन सी आहे फोर्स ॲक्टिंग ऑन ए इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन बी इज ग्रेटर दॅन फोर्स ॲक्टिंग ऑन सी अँड फोर्स इज इक्वल टू फोर्स ॲक्टिंग ऑन डी अँड लास्ट ऑप्शन आहे नन ऑफ दिस. आता याला कसं सोडवणार लक्ष द्या. आपण ही डायग्राम ए बघतो. आता डायग्राम ए जर बघितला 5m आणि इथं m आहे सेम मासेस आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार या ठिकाणी इथं m आणि 5m आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार या ठिकाणी दोघांचाही रिझल्टंट फोर्स काय असेल सेम बट इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन म्हणजे 5m आणि 5m ने ऍक्ट केलेला फोर्स 0 होणार. झालं. त्यानंतर इथे येतो मी डायग्राम बी मध्ये 2m आणि m फोर्स ऑफ अट्रॅक्शन केलेला आहे m and 2m या ठिकाणी. त्यानंतर m आणि 2m असेल या ठिकाणी दोन्हीचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन व्हेरी गुड. इथं सुद्धा काय होणार कॅन्सल होऊन जाणार. झालं ओके. आता मी पुढे घेतो. त्यानंतर इथं जर बघितलं डायग्राम ए मध्ये इथं असेल 3m हा झाला याच्यावर अट्रॅक्शन 3m आणि m हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड दिस m अँड m दिस इज ऑल्सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता इथं जर बघितलं तर इथं m होता इथं 3m होता त्यामुळे इथं रिझल्टंट फोर्स 0 असेल का नाही. इथं f नीट काहीतरी येऊन जाणार आणि त्याला आपण fa म्हणणार आहोत बरोबर ठीक आहे. आता डायग्राम बी मध्ये येतो. इथं 3m आहे इथं m आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला इथं m आणि m आहे इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला हा असेल f आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की फोर्स ॲक्टिंग ऑन ए आणि फोर्स ॲक्टिंग ऑन बी बोथ आर काय आले इक्वल आले. मग ऑप्शन मध्ये चेक करा फोर्स ॲक्टिंग ऑन ए आणि फोर्स ॲक्टिंग ऑन बी इज इक्वल टू आहे. ऑप्शन ए मध्ये आहे ऑप्शन बी मध्ये आहे का नाही ऑप्शन बी गेला ऑप्शन मध्ये येत नाही. ऑप्शन सी मध्ये का आहे म्हणजे ए आणि सी डी सुद्धा ऑप्शन जातो म्हणजे या ठिकाणी तुमचे दोन ऑप्शन कॅन्सल झाले. राहिले कुठले दोन ऑप्शन ए आणि सी. चला आता बघूया. मी ऑप्शन सी कडे येतो. ऑप्शन सी मध्ये जर बघितलं 5m आणि 2m आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे असेल 5m आणि 2m आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन या ठिकाणी असेल दोन्ही इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन आहे दोन्ही 0 झाले. इथं जर गेलो 2m आणि 2m आहे इकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन 2m आणि 2m आहे इथंही फोर्स ऑफ अट्रॅक्शन इक्वल अँड अपोजिट डायरेक्शन आहे दोन्ही काय होतील कॅन्सल होतील. ठीक आहे. आता पुढे बघू. इथं आहे 3m आणि 2m फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे आला इथं आहे 2m आणि m इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. डायग्राम ए आणि सी मध्ये फरक काय आहे तर सेंटर ऑफ मास आणि इथला सेंटर ऑफ मास इथं m एवढा होता या ठिकाणी 2m एवढा आहे. इथं फोर्स ॲक्टिंग ऑन किती आला सी आला आहे फोर्स ॲक्टिंग ऑन सी. पण जर बघितलं तर रिझल्टंट फोर्स ए आणि सी मध्ये काय चेंजेस आहे तर ए हा रिझल्टंट फोर्स ए दिस रिझल्टंट फोर्स ए इज लेस दॅन काय होणार आहे रिझल्टंट फोर्स सी बिकॉज इन सेंटर द मास ऑफ बॉडी इज m and here मास ऑफ बॉडी इज 2m. त्यामुळं सी मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो ए पेक्षा काय असेल कमी असेल. सिमिलरली बघा बी आणि सी इथे सुद्धा m आणि 2m आहे या ठिकाणी गेला 2m आणि m आहे या ठिकाणी गेला दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आला. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आला आता
सो दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आला आहे एफ ऑफ डी म्हणणार. अँड दिस एफ ऑफ डी ऑप्शन जो असेल, दिस एफ ऑफ डी इज ग्रेटर दॅन असेल एफ ऑफ बी, बट दिस एफ ऑफ डी इज इक्वल टू असेल एफ ऑफ डी इक्वल टू असेल एफ ऑफ सी, एफ ऑफ सी. असा ऑप्शन चेक करा, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी इज लेस दॅन एफ ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ डी. तो ऑप्शन नंबर येऊन जातो ए. समजला प्रॉब्लेम सर्वांना? आय होप सो तुम्हाला प्रॉब्लेमची आयडिया आली असेल. आता प्रॉब्लेम नंबर 11 घेतो. 11 आहे म्हणजे 10 नंबर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता 11, 2 stars of mass m1 and m2 are the parts of binary system. If radii of their orbits r1 and r2 respectively measure from the center of mass of the system, the magnitude of gravitational force m1 exert on m2 will be. बघा रे, ही एक सेंटर ऑफ मासची सिस्टीम आहे. इथं x असेल, इथं काय असणार आहे, y असणार आहे, आणि दोन मासेस ठेवले. ओरिजिन पासून तो एक डिस्टन्स आहे r1 एवढा, दुसरा ओरिजिन पासून डिस्टन्स आहे r2 एवढा. मग हा एक वेक्टर असेल, हा एक वेक्टर असेल, दोघांमध्ये डिस्टन्स किती असेल, r एवढं, आणि r इज इक्वल टू असेल r1 प्लस r2. हे आपण वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन मध्ये घेतलंय. r इज इक्वल टू किती असणार आहे, r1 प्लस r2. मग SPF इज इक्वल टू किती असणार, g m1 m2 अपॉन r स्क्वेअर, आणि r व्हॅल्यू किती आहे, r1 प्लस r2. यू गेट युअर आन्सर. f इज इक्वल टू g m1 m2 डिवाइडेड बाय r1 प्लस r2 ब्रॅकेट स्क्वेअर. ऑप्शन नंबर ए. ओके, इझी होता. ठीक. आता प्रॉब्लेम नंबर 12 घेतो मी, म्हणजे 12 तुम्हाला सोडवायचा आहे, सॉरी 12 तुम्हाला सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम नंबर 30 आता मी घेते. ठीक आहे. प्रॉब्लेम 13 नंबर आहे. कन्सिडर टू सॉलिड्स युनिफॉर्म स्पेरिकल ऑब्जेक्ट ऑफ द सेम डेन्सिटी, आणि डेन्सिटी दिली आहे रो. वन हॅज रेडियस कॅपिटल R and other has radius 2r. They are in the outer space where the gravitational field from the other object is negligible. If they are arranged with their surface touching, what is the contact force between object due to their ट्रॅडिशनल अट्रॅक्शन? बघा रे विद्यार्थ्यांनो, त्यांनी काय सांगितलंय, दोन सॉलिड युनिफॉर्म स्पेरिकल ऑब्जेक्ट दिले. त्याच्यामुळे म्हणजे त्याला आपण असं घेऊ शकतो की दोन सॉलिड स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, त्यांची डेन्सिटी काय असेल, सेम असेल. हे दोन आपल्यावाले सॉलिड स्पेरिकल ऑब्जेक्ट येऊन झाले. त्याच्यानंतर यांची जी डेन्सिटी आहे, दोघांची ही डेन्सिटी काय आहे, सेम आहे. याची डेन्सिटी काय असेल, रो असेल, आणि याची ही डेन्सिटी काय असणार आहे, रो असणार आहे. त्यानंतर एकाची जी रेडियस सांगितली त्यांनी, वन हॅविंग द रेडियस इज ए कॅपिटल R, याची रेडियस आहे कॅपिटल R एवढी. ओके. त्यानंतर सेकंड आहे ज्याची रेडियस आहे 2r एवढी. सो याची जी रेडियस असेल, ऑब्विसली ते याची रेडियस याच्यापेक्षा काय डबल आहे, हे टॉईस ऑफ दी किती असणार आहे, r असणार आहे. They are in the outer space where the gravitational field from the other object are negligible. म्हणजे हे एक आउटर स्पेस मध्ये आहे, दुसऱ्या कुठल्याही ऑब्जेक्टमुळे इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाही आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट याच्या फील्डमध्ये असेल, हा ऑब्जेक्ट याच्या फील्डमध्ये असेल, आणि हा ऑब्जेक्ट याच्या फील्डमध्ये असेल. इथं अदर दॅन तिथं कुठलीही दुसरी फील्ड नाही. ओके. आता पुढे बघू. इफ दे आर अरेंज विथ देअर सरफेस टचिंग. आता यांना काय केलं आपण, अशा पद्धतीने अरेंज केलं का दोघांचे सरफेस काय होत आहे, टच होत आहे. That means they are arranged like that. Both surfaces are touch. This one and second radius is 2r. So we arrange like that. This one. Okay. After that, surfaces are touching. After, what is the contact force? They want what is the contact force between the objects due to their traditional attraction. So तुम्हाला काय फाइंड करायला लावलंय, कॉन्टॅक्ट फोर्स फाइंड करायला लावला. ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए जी पाय आर स्क्वेअर आर रेस टू 4. ऑप्शन बी दिला आहे 128/81 जी पाय स्क्वेअर आर रेस टू 4 रो स्क्वेअर. आता पहिल्या ऑप्शनमध्ये रो नाही, पहिला ऑप्शन जातो. थर्ड ऑप्शनमध्ये रो नाही, थर्ड ऑप्शन जातो. तर असं म्हणायला गेलं तुम्ही म्हणशाल ऑप्शन डी मध्ये सुद्धा नाही, मग ऑप्शन बीच करेक्ट आहे का? तर बघूया काय येते. चेक करा. पहिल्यांदा आपण ही डेन्सिटी जर इक्वेशन घेतलं, डेन्सिटी इज इक्वल टू असतो, माहिती सगळ्यांना, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. सो यू गेट मास इज इक्वल टू असेल डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम. अँड व्हॉल्यूम ऑफ दिस स्पेअर, सगळ्यांना सॉलिड स्पेअर माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ दिस सॉलिड स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब असतो.
मग इथं मास ऑफ दी फर्स्ट बॉडी येऊन जाणार आहे 4/3, ज्याची रेडियस किती होती आर एवढी 4/3 पाय आर क्यूब रो. मास ऑफ दी सेकंड किती असणार आहे 4/3 पाय, ज्याची रेडियस किती आहे 2r क्यूब मल्टिप्लाय बाय रो. आणि देअर सेंटर्स दोन्ही डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज, दॅट मीन्स याचं डिस्टन्स सगळ्यांना माहिती आहे, हे डिस्टन्स किती होतं, इथून एवढं डिस्टन्स होतं आर एवढं, त्यानंतर इथून एवढं डिस्टन्स होतं 2r एवढं. सो म्हणजे टोटल डिस्टन्स जे असेल दोन्ही ऑब्जेक्टमधलं त्यांच्या सेंटरपासून, आणि ते सेंटरपासून डिस्टन्स येऊन जातं त्याच डिस्टन्सला ते आपण म्हणलं आहे स्मॉल आर. जेव्हा असेल स्मॉल आर, आणि त्या स्मॉल आरची व्हॅल्यू किती होणार आहे आर प्लस 2r, म्हणजे तो येऊन जाणार आहे 3r एवढा. सो दिस इज द 3r. पॉईंट क्लिअर होतोय सर्वांना? ओके. मग आता आपला फोरचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मास 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, मास 2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आर स्क्वेअर सबस्टिट्यूट केला, आपल्याला इक्वेशन भेटतं. इक्वेशन आलं 128 अपॉन 81 जी पाय स्क्वेअर आर रेज टू 4 रो स्क्वेअर. ही त्याच्यावाला आन्सर असेल. आय थिंक सो यू आर गेटिंग द आयडिया अबाउट दॅट प्रॉब्लेम. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज 15. Problem 15 is, from the sphere of mass capital M and radius capital R, smaller sphere of radius r by 2 is curved out such that the cavity made in the original sphere is between its center and periphery. आता वेगळ्या डायग्राममध्ये दिला, डायग्राममध्ये काय दिलं आहे, डायग्राम जर बघितली, एक सॉलिड स्पेअर दिला ज्याचं मास किती होतं कॅपिटल एम एवढं, त्याची रेडियस किती होती कॅपिटल आर एवढी, ही याच्यावरली रेडियस असेल इथून सेंटरपासून एवढी एवढी त्याच्यावरली काय होणार आहे रेडियस, ही त्याची रेडियस असेल कॅपिटल आर एवढी. आता यामधून r/2 रेडियस असलेला एक स्पेअर हा आपण एक कॅव्हिटी त्याच्यामधून काढून घेतली, किती r/2 एवढी. मग आता हा इथं आला असेल ना, आता याची रेडियस किती असणार आहे एवढी रेडियस किती r/2. आता याच्या ॲक्च्युअल रेडियस म्हणजे सगळ्या माहिती आपण सेंटर ऑफ मास शिफ्ट होतो. आता याची ॲक्च्युअल रेडियस किती असणार आहे रिमूव्ह स्पेअरची r मायनस किती असणार आहे r/2, r मायनस किती असेल r/2. हे तुम्हाला माहिती मग किती होणार आहे बरोबर. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ ओरिजिनल स्पेअर अँड द रिमूव्ह स्पेअर इज 2r. बघा रे, हा ॲक्च्युअली ओरिजिनल स्पेअर होता, हा ओरिजिनल स्पेअर, आणि हा रिमूव्ह स्पेअर झाला, या दोघांमधला डिस्टन्स दिला आहे 3r. आणि तुम्हाला विचारलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. मग पहिल्यांदा आता रिमूव्ह स्पेअरचे डिस्टन्सेस तर तुम्हाला भेटले, मग आता काय फाईंड करून घ्यायचे m1 आणि m2 फाईंड करून घ्यायचे. पण जर व्यवस्थित बघितलं तर याची डेन्सिटी आणि याची डेन्सिटी बदलली का नाही, म्हणजे डेन्सिटी ऑफ आपण म्हणणार डेन्सिटी ऑफ रिमूव्ह स्पेअर अँड डेन्सिटी ऑफ रिमेनिंग स्पेअर बोथ आर सेम. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो मास रिमूव्ह डिवायडेड बाय व्हॉल्यूम रिमूव्ह, आणि मास रिमेनिंग डिवायडेड बाय व्हॉल्यूम रिमेनिंग. पहिल्यांदा मग आपण व्हॉल्यूम फाइंड करून घेऊ. सो व्हॉल्यूम ऑफ रिमूव्ह स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय, आणि त्याची रेडियस किती होती r/2 क्यूब, या ठिकाणी r/2 क्यूब असेल. मग ती येऊन जाते 4/3 पाय r क्यूब 1/8. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर रिमेनिंग स्पेअर ती किती असणार आहे व्हॉल्यूम ऑफ द रिमेनिंग 4/3 पाय r क्यूब सांगितलंय मागं, r मायनस किती असेल r/2. म्हणजे काय घेतला व्हॉल्यूम ऑफ दी ओरिजिनल स्पेअर मायनस व्हॉल्यूम ऑफ दी रिमूव्ह स्पेअर, एवढं त्याचं काय होणार आहे व्हॉल्यूम. आता हे दोन्ही डेन्सिटी जर रेशो भेटला ना, या दोन्ही डेन्सिटीचा जर रेशो आपण घेतला, म्हणजे रो इज इक्वल टू रो, दोनचा जर रेशो घेतला तर मला मास भेटणार आहे रिमेनिंग स्पेअरचं बरोबर. मग मास भेटेल आपल्याला रिमेनिंग स्पेअर, ते रिमेनिंग स्पेअरचं मास येऊन जातं 1/8 m, आणि रिमूव्ह स्पेअरचं मास येऊन जातं 7/8 m. ओके, म्हणजे जो पार्ट आपण रिमूव्ह केला त्याचं मास आणि जो पार्ट राहिला त्याचं मास. मग व्हॅल्यू टाकून देऊ एफ इज इक्वल टू जी m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर 7m/8. हा कोणचा ॲक्च्युअली जो आपला रिमूव्ह केल्यानंतरचा मास राहिला तो, आणि 1/8 हा कोणचा राहिला रिमूव्ह केल्यानंतरचा मास. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर आपल्याला इक्वेशन भेटेल एफ इज इक्वल टू 41 अपॉन 3600 जी m² अपॉन आर, हे त्याच्यावाला आन्सर असेल. I think you getting the idea how to solve this problem. If having any doubts ask me. Okay, प्रॉब्लेम नंबर आता 6 तुम्ही सॉरी 16 आता तुम्ही सॉल्व करणार आहात. मी प्रॉब्लेम नंबर 17 घेतो. प्रॉब्लेम नंबर 17 आहे the height at which the weight of body becomes 1/16 its weight on surface of earth, and earth ची रेडियस होती कॅपिटल आर, आणि ऑप्शन दिले 5r 15r 3r 4r. ओके,
आता ह्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी सांगितलं होतं की the height at which weight of body becomes 1/16, that means weight of body at particular height is 1/16 weight on surface. हे झालं आपण इक्वेशन 1 म्हणतो. आता weight at height is equal to किती असते mg prime and what you know the value of g prime is g capital M. इथं असणार आहे small m upon radius of earth plus h square. हे इक्वेशन येऊन जातं. ठीक आहे. मग इथं m आणि m हे दोन्ही काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. मग आपल्याला g प्राईमची व्हॅल्यू भेटते g प्राईम इज इक्वल टू जी m अपॉन रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट h स्क्वेअर h ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वेशन येऊन जातं. मग सिमिलरली वेट ऑन द सरफेस किती असतो हा सगळ्यांना माहिती आहे. वेट ऑन द सरफेस म्हणजे g इज इक्वल टू जी m अपॉन आर ऑफ ई स्क्वेअर हे एक इक्वेशन. मग दोघांचा जर रेशो घेतला तर आपल्याला एक इक्वेशन भेटतं g प्राईम इज इक्वल टू जी 1 प्लस h अपॉन आर. आता इक्वेशन 1 जर आपण इक्वेशन 1 मध्ये एम जी प्राईम म्हणजे असं जर इक्वेशन टाकलं एम जी प्राईम इज इक्वल टू असेल एम जी बरोबर ना एम जी अपॉन असणार आहे 16 अपॉन किती 16. सो मास अँड मास गेट कॅन्सल यू गेट द व्हॅल्यू ऑफ जी प्राईम इज इक्वल टू जी अपॉन 16 म्हणजे जी प्राईम इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय 1 प्लस एच अपॉन आर रेस टू -2. मग आता जी प्राईमची एक व्हॅल्यू जी आहे जी हे इक्वेशनमध्ये जी प्राईमची आलेली व्हॅल्यू या खालील इक्वेशनमध्ये आपण इझिली काय करून देऊ सबस्टिट्यूट करून देऊ. मग जी प्राईम इज इक्वल टू किती जी अपॉन 16 जी अँड जी गेट कॅन्सल 1/16 इज इक्वल टू 1 प्लस एच अपॉन आर रेस टू -2 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला ती हाईट भेटेल एच इज इक्वल टू किती होऊन जाते 3 मल्टिप्लाय बाय आर एवढी. ओके इझी प्रॉब्लेम होता. ठीक आहे म्हणजे ऑप्शन नंबर एच इज इक्वल टू 3 आर ऑप्शन नंबर आला आहे सी. ओके आता पुढे चालू. प्रॉब्लेम नंबर आहे 19. तर प्रॉब्लेम नंबर 19 घेऊया. सो 19 नंबर इज इमॅजिन अ न्यू प्लॅनेट हॅविंग द सेम डेन्सिटी ॲज दॅट ऑफ अर्थ. एक नवीन प्लॅनेट आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती अर्थ सारखीच आहे बट इट इज 3 times bigger than the earth in size. If the acceleration due to gravity on the surface of earth is g and that on the surface of new planet is g prime, then तुम्हाला विचारलं काय एक नवीन प्लॅनेट आहे त्याचं मास सेम डेन्सिटी आहे अर्थ सारखी बट इट्स 3 times bigger than the earth size. त्याचं मास हे 3 times जास्त आहे. If the acceleration due to gravity on the surface of earth is g and that on the surface of new planet is g prime. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेस ऑफ अर्थ वरती आहे जी आणि दॅट ऑन दी सरफेस ऑफ न्यू प्लॅनेट वरती असेल जी प्राईम. आणि तुम्हाला विचारलं आहे की तिच्या जी प्राईम आणि जी यांचा रेशो किती असेल. ठीक आहे सोडूया. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर क्यूब मास डेन्सिटीच्या टर्ममध्ये सबस्टिट्यूट केलं हे इक्वेशन भेटलं. मग याच इक्वेशनला आपण न्यू प्लॅनेटच्या टर्ममध्ये सांगितलं तर तो जी प्राईम अपॉन जी इज इक्वल टू आर प्राईम अपॉन आर असेल and this r prime is radius is 3 times bigger आहे म्हणून इक्वेशन g अपॉन g प्राईम इज इक्वल टू येऊन जातो 3 म्हणजे g प्राईम इज इक्वल टू किती असेल 3g म्हणजे ऑप्शन नंबर डी असेल आपल्याला. ओके ठीक. आता पुढील प्रॉब्लेम बघू. आय थिंक हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल. 19 नंबर ठीक आहे. 20 नंबर तुम्ही सॉल्व करा. 21 मी सोडवतो. So 21 आहे the acceleration due to gravity on planet is 9 times the acceleration due to gravity on planet B. planet A ची जी acceleration due to gravity हे B पेक्षा 9 times आहे. A man jumps from height 2m on the surface of A. What is the height jumped by the same person on the planet B? मग जो A पर्सन आहे तो हाईट 2 मीटर वरती जातोय प्लॅनेट A वरती. मग तो प्लॅनेट B वरती किती हाईट वरती पोहोचणार हे तुम्हाला विचारलं. मग इथे काय होणार आपण सिंपल काय थेरम वापरला कुठलाही ऑब्जेक्ट हा हाईट कुठल्या तरी पर्टिक्युलर हाईटवरती जंप घेतोय 2 मीटरवरती जंप घेतोय म्हणजे त्याला काहीतरी कायनेटिक एनर्जी असेल पोटेन्शियल एनर्जी असणार आहे इनिशियली आणि सिमिलरली फायनल सुद्धा काहीतरी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी येऊन जाणार आहे म्हणजे याला आपण म्हणतो कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी. बाय युझिंग दी कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी पहिल्यांदा इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 असेल आणि लास्टला कायनेटिक एनर्जी 0 असेल पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असेल. ओके सो ठीक. आता हे जर व्हॅल्यू जर टाकलं एम जी एच ए आणि दुसऱ्या प्लॅनेटवरती असणार आहे एम जी बी एच बी. सो आपण इथं सिम्पल काय म्हणणार ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन बी अँड हाईट बोथ आर काय आले इक्वल आले. दॅट्स वाय हाईट ऑफ बी इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन ए डिवायडेड बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन बी मल्टिप्लाय बाय काय असेल एच असेल. हे एक सिम्पल फॉर्म्युला शॉर्ट ट्रिक्स म्हणून तुम्ही त्याला यूज करू शकता.
मग व्हॅल्यू टाकून देऊ. ॲसिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 9 टाइम्स ऑफ दी काय बी. मग व्हॅल्यू टाकली 9 मल्टिप्लाय बाय किती हाईटवरती गेलता 2. म्हणजे ॲसिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल जी ऑफ ए इज शुड बी 9 टाइम्स टू दी काय असणार आहे जी ऑफ बी. दिस इज जी ऑफ बी. ओके, ती व्हॅल्यू फक्त या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केली आणि ती आली 9 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 18 मीटर. सो आवर आन्सर इज 18 मीटर. सो हाईट इट विल बी अटेन ऑन अदर प्लॅनेट इज 18 मीटर. इझी प्रॉब्लेम होता. ओके, चला आता 22 नंबर तुम्ही सोडवणार आणि 23 नंबर मी सोडून देतो. जमेल ना? चला. A body weight 72 Newton on the surface of Earth. What is the gravitational force on it due to Earth at height equal to half the radius of Earth from the surface? बघा, एक बॉडी आहे, त्याचं वेट आहे 72 न्यूटन सरफेस ऑफ अर्थ वरती, आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन इट ड्यू टू अर्थ ॲट हाईट. ती पुढे हाईट जी सांगितली ती इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ आहे. म्हणजे हाईट आता इज इक्वल टू किती आहे, हाफ ऑफ द रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे हे सांगितलं यश इज इक्वल टू हाफ ऑफ दी काय असणार रेडियस ऑफ अर्थ. आणि त्याचं वेट किती आहे 72 न्यूटन. म्हणजे जी इज इक्वल टू काय असतं ॲसिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे जी प्राईम इज इक्वल टू असेल जी एम अपॉन, आता इथं किती असणार आहे आर प्लस आर बाय 2. यू नो द व्हेरी गुड फॉर्म्युला, यू नो द व्हेरी वेल फॉर्म्युला. जी प्राईम इज इक्वल टू तो असतो जी एम अपॉन आर प्लस किती एच ब्रॅकेट काय असेल स्क्वेअर. and you substitute the value of height r by 2, you get the formula 4/9 gm upon r square. Okay, next body weight at height h is equal to r by 2, so mg prime is equal to m multiplied by 4/9 gm upon r square. सगळ्या व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर आपलं जे आन्सर येतं ते येऊन जातं 32 न्यूटन. सो आवर ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए. ओके, ठीक. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 25. बघा, आता प्रॉब्लेम नंबर 25 आहे. इफ द अर्थ हॅज नो रोटेशनल मोशन. बघा, अर्थला रोटेशनल मोशन नाही. द वेट ऑफ पर्सन ऑन इट्स इक्वेटर इज डब्ल्यू. डिटरमाइन द स्पीड विथ विच the earth would have to rotate about its axis so that the person at the equator will weight 3/4 of its total weight. Radius of earth दिले 6400 किलोमीटर and g is equal to दिलाय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा त्याने काय सांगितलंय, अर्थला कुठलंही रोटेशनल मोशन नाही अँड वेट ऑन पर्सन ऑन इक्वेटर इज किती आहे डब्ल्यू. इक्वेटरवरती त्याचं वेट किती आहे डब्ल्यू. तर पुढे त्यांनी काय सांगितलं स्पीड फाईन करायला लावलं. डिटरमाइन द अँग्युलर स्पीड. ओके, अँग्युलर स्पीड म्हणून ऑप्शन काय, ऑप्शनचे आन्सर असेल रेडियन पर सेकंड मध्ये. विथ विच द अर्थ वुड हॅव टू रोटेट अबाउट इट्स ॲक्सिस सो दॅट द पर्सन ॲट द इक्वेटर विल वेट 3/4. मग आता अर्थ रोटेट व्हायला लागली, किती स्पीडनं रोटेट व्हायला लागली जेणेकरून अर्थचं ज्या पर्सनचं जे वेट आहे इक्वेटरला ते किती असणार आहे 3/4 ऑफ इट्स इनिशियल वेट एवढं असणार आहे. ठीक आहे, मग यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरणार कोणचा. बघा, आपण ॲसिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन इक्वेटर ऑन अल्टिट्यूड अँड लॅटिट्यूड फाईन केली आहे. मग आता आपला फॉर्म्युला असेल जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस ओमेगा स्क्वेअर आर मल्टिप्लाय बाय कॉस स्क्वेअर थीटा. आता इथं जी प्राईमची व्हॅल्यू त्यांनी दिली ऑलरेडी, म्हणजेच डब्ल्यू. ओके, मास अँड मास दोन्ही साईडचे कॅन्सल होऊन जाणार, म्हणून घेऊन जातो 3g/4 जी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर. आणि इथं जी व्हॅल्यू असेल ती किती असणार आहे इक्वेटरवर आता फाईन करायची, म्हणून थीटा इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केला. ओके, पुढं सो आता ही व्हॅल्यू तर गिवन होती आपल्याला. सो नेक्स्ट ओमेगा स्क्वेअर आर म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं, म्हणजे हा जी इकडे गेल्यानंतर काय होणार आहे मायनस होऊन जाणार आहे. हे मायनस 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 म्हणजे मायनस किती असणार आहे 1/4. मायनस मायनस काय झाले प्लस झाले. सो ओमेगा स्क्वेअर आर इज इक्वल टू किती आला g/4. So we simplified omega is equal to g/4 r. So taking square root we get the value. Angular speed is equal to 0.6 into 10 raised to -3 radian per second. ओके, आय थिंक हा फॉर्म्युला सगळ्यांना प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेल. काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, ओके. प्रॉब्लेम नंबर 27.
The radius of planet is n times the radius of Earth. Next आहे a satellite revolve around it in a circle of a radius दिली आहे 4nr with a velocity and its velocity is angular velocity omega. पुढे विचारलंय the acceleration due to gravity on planet surface is. तुम्हाला त्यांनी फाईन करायला लावलं आहे acceleration due to gravity on planet surface किती असेल यासाठी गिवन व्हॅल्यूज दिले आहे. ती ज्या रेडियस आहे त्या प्लॅनेटची ती रेडियस दिली आहे n टाइम्स दी रेडियस ऑफ अर्थ अँड सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड इन अ सर्कल आणि सॅटेलाइट जो रिव्हॉल्व होतो आहे त्याची रेडियस आहे 4nr एवढी, त्याची अँग्युलर वेलोसिटी आहे ओमेगा. आता जनरली आपण घेत असतो की एक सॅटेलाइट जर रिव्हॉल्व होत असेल त्याच्यावरती जो फोर्स असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू असतो सेंट्रिपिटल फोर्स. मग हे इक्वेशन असेल सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, m and m get cancel, so we get gm is equal to r square, म्हणजे हा r square असेल तो या साईडला जाणार तो r cube होऊन जाणार, r cube मल्टिप्लाय बाय काय असेल ओमेगा स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ gm? सो व्हॅल्यू ऑफ gm इज असते g कॅपिटल r स्क्वेअर. सो द व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, g इज इक्वल टू r क्यूब ओमेगा स्क्वेअर अपॉन कॅपिटल r स्क्वेअर आलं. त्याच्यानंतर जी सॅटेलाइटची रिव्हॉल्विंग रेडियस होती ती रेडियस ही 4nr होती. the small r is equal to होता 4n मल्टिप्लाय बाय कॅपिटल R. ठीक आहे. त्यानंतर ओमेगा स्क्वेअर अँड दिस रेडियस त्यांनी सांगितलं होतं दिस रेडियस इज रेडियस ऑफ द प्लॅनेट इज n टाइम्स टू दी रेडियस ऑफ काय असणार आहे अर्थ. हे सगळ्या व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करून दिल्या आणि सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला जी प्राईम भेटून जातो. जी प्राईम इज इक्वल टू आलेला आहे 64 nr ओमेगा स्क्वेअर. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज 28 तुम्ही सॉल्व करायचा. आता प्रॉब्लेम नंबर मी घेत आहे 29. सो बघूया प्रॉब्लेम नंबर 29 काय आहे. वाईल अप्रोचिंग अ प्लॅनेट सर्कलिंग अ डिस्टन्स स्टार अँड ॲस्ट्रॉनॉट डिटरमाइन द रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ दॅट ऑफ द अर्थ. जनरली काय एक प्लॅनेट आहे डिस्टन्स स्टार्समध्ये म्हणजे त्याच्या सर्क्युलर प्लॅनेटरी ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व होतोय. त्यानंतर त्याची जी रेडियस आहे ती हाफ ऑफ दी अर्थ आहे. आफ्टर लँडिंग ऑन इट सरफेस ही फाइंड्स. ओके. जनरली काय ॲस्ट्रॉनॉट आहे तो ॲस्ट्रॉनॉट त्या ज्या प्लॅनेटवरती लँड केल्यानंतर सरफेसवरती ही फाइंड्स इट्स ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ट्वाईस ॲज दॅट ऑफ अर्थ. त्याला काय समजलं त्याची जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही अर्थपेक्षा डबल आहे. मग पुढे विचारलं रेशो ऑफ मास ऑफ प्लॅनेट अँड दॅट ऑफ अर्थ इज. सो रेशो ऑफ मास ऑफ प्लॅनेट अँड जो रेशो आहे तो तुम्हाला फाईंड करायला लावला. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते? ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येऊन जाते जी इज इक्वल टू जी या ठिकाणी असेल स्मॉल जी इज इक्वल टू सगळ्यांना माहिती इक्वेशन ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी इज इक्वल टू असतो जी मल्टिप्लाय बाय यम ॲक्च्युअली मास ऑफ दी एनी प्लॅनेट डिवाइडेड बाय असतो आर स्क्वेअर. Okay, this is earth, then this is also mass of earth, and then this is a radius of earth. So we take a ratio. Similarly, acceleration due to gravity on planet we get, so here is acceleration due to gravity on planet g, capital G, that is next mass of planet, and last is divided by radius of प्लॅनेट स्क्वेअर. ठीक आहे. ह्या दोघांचा रेशो घेतला. दोघांचा रेशो घेतल्यानंतर मला भेटेल रेडियस ऑफ प्लॅनेट डिवाइडेड बाय रेडियस ऑफ अर्थ. तिने ऑलरेडी दिली ती तो रेशो आलेला आहे 1/2. जर हा रेशो घेतला तर जी पी अपॉन जी ह्याला 2/1 म्हणजेच मास ऑफ द प्लॅनेट इज इक्वल टू होणार आहे 1:2. सो ऑप्शन यू गेट 1. सो ऑप्शन ए इज युअर आन्सर. ओके. ठीक. आता प्रॉब्लेम नंबर 30 तुम्ही सॉल्व करायचा. 31 मी सॉल्व करून घेतो. 31 बघूया. सो प्रॉब्लेम नंबर 31 आहे इन ऑर्डर टू मेक इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 0 ॲट इक्वेटर. बघा त्यांनी काय सांगितलं इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 0 आहे इक्वेटरला. द अँग्युलर वेलोसिटी ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट इट ॲक्सिस शुड बी. तुम्हाला फाईंड करायला लावलं आहे अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ अबाउट इट ॲक्सिस फाईंड करायची. ठीक आहे. घेऊया.
आता जनरल जो लॅटिट्यूड आणि इक्वेटोरसाठी अल्टिट्यूडसाठी जे इक्वेशन असतं म्हणजे जनरल आपण लॅटिट्यूडसाठी घेतो जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस ओमेगा स्क्वेअर आर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे कॉस स्क्वेअर लॅमडा. मग इफेक्टिव्ह ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0 आहे म्हणजे लॅमडा किती असेल 0 आणि जी प्राईम किती असणार आहे 0. लॅमडा का 0 बिकॉज इट इज अ इक्वेटोर. आपण कुठं आहोत इक्वेटोरला. अँगल किती असतो 0 आणि जी प्राईम किती असेल 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या ओमेगाचं इक्वेशन भेटलं रूट ऑफ जी अपॉन आर. हे सगळ्या जीची व्हॅल्यू टाकली आर व्हॅल्यू जर टाकली तर ती येऊन जाते 1/800 रेडियन पर सेकंड. सो युअर आन्सर इज बी. ठीक आहे. हो चलो नेक्स्ट 32 आता तुम्ही सॉल्व करणार. 33 मी सॉल्व करून देतो. सो 33 आहेत द हाईट ऑफ द पॉइंट व्हर्टिकली अबव द अर्थ सरफेस ॲट विच acceleration due to gravity becomes 1% of its value at the surface earth surface. तुम्हाला विचारलंय हाईट फाइंड करायला लावली हाईट किती असेल आणि तिने दिलाय above the earth surface at which acceleration due to gravity 1% of its value at the earth surface. 1% आहे म्हणजे जी प्राईम अपॉन जी जनरली 1 अपॉन किती असेल 100 असेल आणि आर अपॉन किती असणार आहे आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे जर पूर्ण सॉल्व केलं तर तुमच्याला आन्सर येऊन जातं एच इज इक्वल टू 9 मल्टिप्लाय बाय आर. ठीक आहे. हो 34 आता तुम्ही सॉल्व करणार. 35 मी घेतो. द मास डेन्सिटी ऑफ स्पेरिकल बॉडी बघा मास डेन्सिटी दिली रो ऑफ आर इज इक्वल टू के अपॉन आर वेअर स्मॉल आर इज मस्ट बी लेस दॅन कॅपिटल आर. म्हणजे आपण सिंपल म्हणणार ऑब्जेक्ट कुठं आहे म्हणजे या टाईपचे आपण प्रॉब्लेम्स घेतले. ऑब्जेक्ट कुठं असणार आहे इनसाइड दी स्पेअर. जसं की हा एक स्पेअर जर असेल ठीक आहे हा एक स्पेअर असणार आहे. त्यानंतर जी ऑब्जेक्टची पोझिशन दिलेली आहे म्हणजे मास डेन्सिटी ऑफ स्पेरिकल बॉडी जर घेतलं तर या ऑब्जेक्टची अर्थ असेल जनरली ऑर्बिट असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स असेल हे डिस्टन्स स्मॉल आर एवढ्याच्या सेंटरपासून आणि ॲक्च्युअली हे डिस्टन्स किती असणार आहे कॅपिटल आर एवढं. हे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये बऱ्या प्रकारे घेतलं आहे. ऑब्जेक्ट काय म्हणणार लाईज इन साईड आणि ऑब्जेक्ट जर इट विल बी लाईज इन साईड द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल जी जनरली आपण घेतो ना जी इन साईड इज इक्वल टू जी एम आर अपॉन आर क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आउटसाईड किती असते जी एम अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे जर आपण या ऑप्शन ए मध्ये चेक केलो तर सेंटरपासून जर रेडियसपर्यंत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही वाढत वाढत जाते. ऑप्शन बी जर बघितला ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी सरफेस ऑफ अर्थ ही काय असते कॉन्स्टंट असते. ऑप्शन सी येतच नाही आणि ऑप्शन डी सुद्धा येत नाही. म्हणून ऑप्शन ए आणि बी मध्ये डिस्कस करायचं आहे. मग ए एम आणि बी मध्ये जर सांगितलं तर स्पेरिकल बॉडी सांगितली मग स्पेरिकल बॉडी असल्यामुळे ऑप्शन काय असेल बी असेल. ठीक आहे. ओ आय थिंक यू गेट द आयडिया अबाउट दॅट प्रॉब्लेम. सो नेक्स्ट दिस इज द प्रॉब्लेम नंबर 35. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर आहे 36 तुम्ही सॉल्व करायचा तर मी डायरेक्ट 37 घेतो. ठीक आहे. हो चला मग आता करूया सुरुवात प्रॉब्लेम नंबर 37ला. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 37. बघूया आता मागच्या प्रॉब्लेम सारखेच आहे. बघा विच ग्राफ करेक्टली रिप्रेझेंट द व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. मला विचारलं आहे व्हेरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर ऑफ अर्थ. ज्यावेळेस आपण घेतलं आहे इनसाइड जातो त्यावेळेस म्हणजे डेपला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस असते. and when goes outside the surface we get acceleration due to gravity inversely proportional to the r square. ऑप्शन ग्राफ कुठं चेक करतोय ग्राफ कुठं व्हेरीफाय करतोय इक्वेशन्स ते इक्वेशन आहे ग्राफ नंबर बी मध्ये. ठीक आहे. ओके सो 38 तुमच्यासाठी. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर आहे 39. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 39. बघा the speed of earth rotation about its axis is omega. तिने काय सांगितले स्पीड ऑफ अर्थ रोटेशन अबाउट इट्स ॲक्सिस किती आहे ओमेगा. its speed is increases to x times to make the effective acceleration due to gravity is equal to 0 at the equator. तिने काय सांगितलं स्पीड इतकं वाढवलं किती टाइम्स x टाइम्स मग इफेक्टिव्ह ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इक्वेटोरला किती होणार आहे 0 होणार आहे. मग x व्हॅल्यू किती असेल बघा इक्वेशन
जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर कॉस किती असतो लॅमडा. लॅमडाची व्हॅल्यू इक्वेटोरला किती असेल 0. इथे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 0. म्हणजे इथे असेल 0 इज इक्वल टू असणार आहे जी मायनस ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला भेटेल ओमेगा प्राईम. आणि त्यांनी पुढं सांगितलंय काही स्पीड ऑफ रोटेशन इज अबाउट ॲक्सिस इज ओमेगा अँड दिस स्पीड इज इन्क्रीज बाय एक्स टाइम्स. मग स्पीड हे इन्क्रीज बाय एक्स टाइम जर केलं, इथं जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट के टाकल्या तर ते नियरली येऊन जातं 17 ओमेगा एवढं. मग एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 17. हे तुम्ही सॉल्व करू शकता ना. जी व्हॅल्यू टाकायची, आर व्हॅल्यू टाकायची आणि किती टाइम्स इन्क्रीज केलं तुम्हाला लगेच एक्स व्हॅल्यू भेटून जाणार. ओके ठीक. आता प्रॉब्लेम नंबर 40 तुम्ही सॉल्व करणार. 41 घेतो. समजा असं कोणाला 39 मध्ये प्रॉब्लेम आला तर मी तुम्हाला सॉल्व करून देतो. ओके ठीक. सो प्रॉब्लेम नंबर 41 आहे. Problem number 14. How many hours would make a day if the earth were rotating at such a high speed that the weight of body on the equator were 0? बघा त्यांनी काय सांगितलं. How many hours would make a day if the earth were rotating at such a high speed that weight of body on the equator were 0? म्हणजे त्यांनी सिंपल का सांगितलं, अशी किती तास असतील दिवसाचे जिथे अर्थ एवढ्या स्पीडनं रोटेट झाली का जे बॉडीचं वेट असेल ते वेट इक्वेटोरला किती असेल 0 असेल. ठीक आहे. मग याला कसं सॉल्व करणार. वेट इज इक्वल टू काय असतो एम जी अँड दी अप्लाइड फोर्स काय असणार आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे एम जी इज इक्वल टू किती असणार आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. सो वी गेट द ओमेगा इक्वेशन. रूट ऑफ किती असेल जी अपॉन आर. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो टी इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू किती असतो 2 पाय अपॉन टी. ठीक आहे. यू नो द रिलेशन ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओके. मग तुम्हाला विचारलं काय टाइम फाईन करायचं म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ किती असणार आहे आर अपॉन जी. रेडियसची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, 2 पाय रूट ऑफ किती असणार आहे 64000. देन 2 पाय मल्टिप्लाय बाय किती असेल 800 सेकंड. आता हे तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे 1 हवरमध्ये म्हणजे किती असणार आहे 3600. आणि याचं जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर ते नियरली येऊन जातं 1.4 हवर. ठीक आहे. सो यू गेट द ऑप्शन नंबर बी. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 42 तुम्ही सॉल्व करणार. आता प्रॉब्लेम नंबर 43 मी घेतोय. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 43 आहे. द अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ विथ विच इट हॅज टू रोटेट सो द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन 60 डिग्री लॅटिट्यूड बिकम्स 0. बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ तुम्हाला फाईन करायला लावली. विथ विच इट हॅज टू रोटेट अशी किती अँग्युलर वेलोसिटी असेल ज्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लॅटिट्यूड किती आहे 60 डिग्री आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे 0. व्हॅल्यू टाकू. ॲट 60 डिग्री ॲक्सलरेशन इफेक्टिव्ह ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे 0. अँगल किती आहे 60. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या ओमेगा इज इक्वल टू असणार आहे रूट ऑफ 4g अपॉन आर. याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते येऊन जातं 2.5 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. इझी होता. सो आवर गेट ऑप्शन नंबर ए. ठीक. सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 44 तुम्ही सॉल्व करणार. प्रॉब्लेम नंबर 45. So here is problem number 45. Let omega be the angular velocity of earth rotation about its axis. Assume that acceleration due to gravity on earth's surface has the same value at the equator and the poles. बघा ओमेगा be the angular velocity of earth rotation. त्यांनी असं ॲझ्युम करायला लावलं की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ सरफेस ही सेम आहे व्हॅल्यू ॲट दी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट पोल्स. म्हणजे सरफेसवरती इक्वेटोरवरती आणि पोलवरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे सेम. अन ऑब्जेक्ट वेट ॲट द इक्वेटोर गिव्स द सेम रिडिंग ॲज रिडिंग टेकन ॲट द डेप्थ बिलो द अर्थ सरफेस ॲट अ पोल. मग त्यांनी व्हॅल्यू ऑफ डी त्यांनी काय विचारलं अशी किती डेप्थ असेल त्या डेप्थवरती जे वेट असणार आहे जे इक्वेटोरवरती आणि पोलवरती सेम आहे ते किती डेप्थवरती जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ती सेमच असेल हे तुम्हाला फाईन करायला लागेल. मग आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ किती असते जी मल्टिप्लाय बाय 1 - d अपॉन आर
आणि इफेक्टिव्ह ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे, जी मायनस ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर. म्हणजे काय केलं इक्वेशन होतं जी प्राईम इज इक्वल टू जी मल्टिप्लाय बाय 1 मायनस डी अपॉन आर. याला काय म्हणलो वी काढायचं, दिस इज इक्वेशन नंबर 1. आफ्टर दॅट what they have to done and g prime is equal to तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे, g prime is equal to g minus omega square multiply by r cos लॅम्बडा आणि इक्वेटोरला लॅम्बडा किती असणार आहे 0. म्हणजे ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय किती आला आर, म्हणजे जी प्राईमची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, जी प्राईमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून याला सिम्प्लिफाय केलं तर ते इक्वेशन येऊन जातं डी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन जी. आणि ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन जी म्हणजे ऑप्शन नंबर ए. क्लिअर झालं सर्वांना? हो. आता 46 तुमच्यासाठी, 47 मी घेतो. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नंबर 47 इज a particle of mass capital M is situated at the center of spherical shell of same mass and radius. The gravitational potential at a point situated at a by 2 distance from the center will be. त्याने विचारलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल फाइंड करा, ऑब्जेक्ट कुठं प्लेस केला a by 2 वरती. मग आपण एक सिंपल रिलेशन सांगितलं बघा, पोटेन्शियल ॲट अ गिवन पॉईंट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट द पॉईंट ड्यू टू द शेल प्लस पोटेन्शियल ड्यू टू द पार्टिकल. पोटेन्शियल ॲट द पॉईंट ड्यू टू शेल किती असणार आहे, मायनस जी एम अपॉन ए. पुढचं किती असणार आहे, प्लस मायनस 2 जी एम अपॉन ए. कारण की इथं एची व्हॅल्यू किती टाकली, पहिल्यांदा एची व्हॅल्यू होती ॲज अ ए, आणि नंतर जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स किती आहे ए बाय 2. म्हणजे इथं डिवायडेड बाय असणार ए बाय 2, तो वरती आल्यावर 2 झाला. ह्या दोघांची काय केली, मायनस मायनस, सो वी गेट मायनस 1 मायनस 2 वी गेट मायनस 3. सो युअर आन्सर इज मायनस 3 जी एम अपॉन ए, ऑप्शन ए. ओके ठीक. आता 48 तुमच्यासाठी, 49 नंबरचं सोडवतो बघा. प्रॉब्लेम नंबर 49 मध्ये काय सांगितलंय, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट हॅव्हिंग मास एम अँड रोटेटिंग ॲट हाईट दिलेली आहे 6.4 इंटू 10⁶ मीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस इज. पोटेन्शियल एनर्जी फाईंड करायला लावली एवढ्या हाईटवरती. काय घेतो आपण, मास ऑफ द सॅटेलाइट एम, हाईट ऑफ द सॅटेलाइट दिलेली आहे. मग जे रिलेशन आहे ते माहिती तुम्हाला सर्वांना, पोटेन्शियल एनर्जीचं ते येऊन जातं जी एम अपॉन जी एम मास ऑफ अर्थ एम डिवायडेड बाय आर प्लस काय असेल एच. पुढं आपण सगळ्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, म्हणजे जी एम ॲज अ जी मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर सबस्टिट्यूट केला, आणि एस इज इक्वल टू त्यांनी रेडियस ऑफ अर्थ सांगितलं आहे त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. त्याच्यानंतर जीची व्हॅल्यू टाकली, रेडियस ऑफ अर्थ टाकला, मास जे दिलं आहे मास ऑफ सॅटेलाइट ते सबस्टिट्यूट केलं, आणि 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, किंवा तिने जी आर आणि एम हे कॉन्स्टंट जरी ठेवले, कारण की आपल्याला आन्सर त्या टर्म्समध्ये दिलं आहे, आणि 1/2 म्हणजे किती असतो 0.5. सो वी गेट ऑप्शन नंबर सी. ओके ठीक. प्रॉब्लेम नंबर 50 इट्स युअर्स नाव. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर आहे 51. ओके सो प्रॉब्लेम 51, inside a uniform sphere of density rho there is a spherical cavity whose center is at distance L. बघा रे, त्यांनी काय सांगितलं आहे की युनिफॉर्म स्पेअर आहे, त्या युनिफॉर्म स्पेअरची जी डेन्सिटी आहे ती डेन्सिटी रो सांगितली, आणि इनसाइड देअर इज अ वन स्पेरिकल कॅव्हिटी. ही एक स्पेरिकल कॅव्हिटी आहे. या स्पेरिकल कॅव्हिटी ही सेंटरपासून ज्या डिस्टन्सवरती दिलेली आहे ते डिस्टन्स आहे एल. ओके, फाइंड द स्ट्रेंथ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तिने विचारलं स्ट्रेंथ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, म्हणजे तुम्हाला इंटेन्सिटी फाइंड करायला सांगितली. ओके, ज्यावेळेस पुढे स्ट्रेंथ ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड फाइंड करायची त्यावेळेस तुम्हाला काय फाइंड करायचं असतं, त्याच्यावाली इंटेन्सिटी. इनसाइड द कॅव्हिटी ॲट पॉईंट पी, म्हणजे ह्या पॉईंट पी वरती, हा जो पॉईंट दिला आहे ना पॉईंट पी वरती, त्यांनी स्ट्रेंथ फाइंड करायला सांगितली. ऑप्शन दिलेले आहेत. मग आता कसं सॉल्व्ह करणार बघा. ज्यावेळेस विदाऊट इंटेन्सिटी, विदाऊट कॅव्हिटी असेल त्यावेळेस जे डिस्टन्स असणार आहे सेंटरपासून ते डिस्टन्स सांगितलं त्यांनी R1 एवढं. ज्यावेळेस कॅव्हिटी असणार आहे त्यावेळेसचे डिस्टन्स असणार आहे R2. म्हणजे आता ॲक्च्युअल डिस्टन्स किती होणार आहे, सेंटरपासून कॅव्हिटीचं डिस्टन्स किती आहे R1, आणि ज्या स्मॉल सेंटरपासून म्हणजे कॅव्हिटीपासून त्या पॉईंट पीचं डिस्टन्स आहे R2. म्हणजे हे एल एवढं डिस्टन्स येऊन जाणार आहे. एल इज इक्वल टू एल प्लस, म्हणजे बघा रे हे डिस्टन्स किती आहे एल, हे किती आहे R1, म्हणजे एल प्लस R1 इज इक्वल टू किती असेल R2. या पद्धतीनं
ओके. सो हे डिस्टन्स तुम्हाला समजलं. एल प्लस आर वन इज इक्वल टू किती आलं, आर टू, म्हणजे एल इज इक्वल टू किती असेल, आर टू मायनस आर वन. आता इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर हा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल टू जी एम अपॉन आर क्यूब मायनस आर व्हेक्टर. हे इंटेन्सिटीचा फॉर्म्युला इन व्हेक्टर फॉर्ममध्ये, जे की आपण थिअरी पार्टमध्ये शिकलो आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इन व्हेक्टर फॉर्म जी आय ऑफ जी इज इक्वल टू मायनस जी एम अपॉन आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर व्हेक्टर. ही आपण थिअरी पार्टमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. ओके. मग आता काय केलं, मास आपण सबस्टिट्यूट केला डेन्सिटी आणि व्हॉल्यूमच्या टर्ममध्ये. पहिलं डिस्टन्स होतं, रेडियस होती आर वन एवढी, नंतरची रेडियस होती आर टू एवढी. हा असेल मायनस आर वन वेक्टर, हा असणार आहे मायनस आर टू वेक्टर डिवायडेड बाय असेल आर वन क्यूब आणि आर टू क्यूब. मग आता नेट इंटेन्सिटी किती असणार आहे इनसाइड द कॅव्हिटी, आय वन मायनस आय टू, कारण की कॅव्हिटी इनसाइड आहे. म्हणून काय होणार आहे, आय वन आय टूच्या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर इक्वेशन काय होऊन जातं, 4/3 जी पाय रो मल्टिप्लाय बाय एल, आणि आवर ऑप्शन इज ऑप्शन ए. क्लिअर झालं सर्वांना. ओके. आता 52 नंबर तुम्ही सॉल्व करणार, मी 53 घेतो. With what velocity should a particle be projected so that its height becomes equal to radius of earth? बघा त्यांनी किती सांगितलं, किती वेलॉसिटी असेल त्या ठिकाणी त्याची हाईट इज इक्वल टू रेडियस असेल. आपण सिंपल कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरला. इनिशियल कायनेटिक एनर्जी, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, फायनल कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी, आणि इथं एच इज इक्वल टू किती असेल, आर असणार आहे. ठीक आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, तुम्हाला वेलॉसिटी फाईन करायला लावलं. वेलॉसिटी भेटली रूट ऑफ जी एम अपॉन आर. मग रूट ऑफ जी एम अपॉन आर म्हणजे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. ओके. आता 54 नंबर तुमच्यासाठी, 55 मी घेतो. सो नाव हिअर इज प्रॉब्लेम नंबर 55. बघा, द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू लेफ्ट ओव्हर पार्ट. बघा तिने काय सांगितलं, लेफ्ट ओव्हर पार्ट, दिस वन पार्ट, आणि तो आपण काय केलाय, रिमूव्ह केलाय. हा एवढा पार्ट काय केला, रिमूव्ह केला. ठीक आहे. From a uniform sphere for which part as shown in figure at a very far off point P is located as shown in figure. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं, हा पॉइंट या ठिकाणी आहे, आणि तुम्हाला विचारलं जर ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असेल, हा पार्ट जर रिमूव्ह केला तर ह्या स्पेअरवरती ॲक्ट होणारी ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती. ठीक आहे. सो मास ऑफ स्मॉलर स्पेअर हे रिमूव्ह किती असणार आहे, इज इन स्मॉल एम त्यांनी घेतलं. रेडियस किती असेल रिमूव्ह केल्यानंतर येऊन जाणार आहे r/2. हे फिगरवरून जनरली बघणार. मग मास अपॉन व्हॉल्यूम आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी काय असेल, सेमच असणार आहे. डेन्सिटी बदललेली का नाही. मग तुम्हाला या स्मॉल एमची व्हॅल्यू भेटली ती किती आली, m/8 एवढी. मग आता जो पार्ट रिमूव्ह केला आहे तो किती आहे, m मायनस स्मॉल एम. तो किती असणार आहे, कॅपिटल M मायनस स्मॉल एम. मग स्मॉल एमची व्हॅल्यू टाकली m/8 म्हणजे मास भेटलं 7/8 मल्टिप्लाय बाय एम. आणि तुम्हाला विचारलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असेल. मग ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असणार आहे, जी एम अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती होतं एक्स, आणि एम कोणचा होता, एम प्राईम, म्हणजे आफ्टर रिमूव्ह केल्यानंतर तो स्पेअरवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असेल ते फाईन करायला लावलं होतं. एम प्राईमची व्हॅल्यू टाकली, ते इक्वेशन आलं 7/8 जी एम अपॉन एक्स स्क्वेअर. ओके. या टाईपचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी पण घेतला होता, हा परत एकदा घेतला, अँड इट्स इझी. ठीक आहे. चलो नेक्स्ट 56 नंबर तुमच्यासाठी. 56. आता हा प्रॉब्लेम जो आहे 56 तुम्ही सोडवणार. मी घेतोय पुढचा प्रॉब्लेम नंबर आहे 57. ठीक आहे. 57 नंबरचा प्रॉब्लेम बघू. इन अ सर्टन रिजन ऑफ अ स्पेस ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज गिवन बाय. बघा ग्रॅव्हिटेशनल फील्ड दिली ती आय इज इक्वल टू मायनस के अपॉन आर, टेकिंग द रेफरन्स पॉईंट टू बी. रेफरन्स पॉईंट घेतला आहे आर इज इक्वल टू r0 विथ वेलॉसिटी घेतली v इज इक्वल टू, ॲक्च्युअली इट इज नॉट द वेलॉसिटी, इट इज अ पोटेन्शियल v इज इक्वल टू v0. फाइंड द पोटेन्शियल. तुम्हाला पोटेन्शियल फाईन करायला लावलं. मग काय घेणार, इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, मायनस dv अपॉन dr असतो. मग सिंपल काय करा, dv अपॉन drची व्हॅल्यू टाकून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे, त्याला v2 v0 इंटिग्रेट करा. तुमच्याला आन्सर असेल v इज इक्वल टू k लॉग ऑफ r अपॉन r0 प्लस v0, आणि हे इंटिग्रेशन तुम्हाला करता येतं. सोपं होता. ठीक आहे. जसं की फोर्स म्हणतो ना आपण, निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ पोटेन्शियल असेल तर इंटेन्सिटी सुद्धा ही काय येऊन जाते, निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ पोटेन्शियल. कारण की इंटेन्सिटी काय असते, इंटेन्सिटी इज इक्वल टू, जसं आपण घेतलं ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी, फोर्स पर युनिट मास, आणि व्हॉट इज फोर्स इज द निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ पोटेन्शियल. त्यामुळं इंटेन्सिटी येऊन जाते मायनस dv अपॉन किती असेल, dr. आणि तुम्हाला dv अपॉन dr म्हणजे इंटेन्सिटीची व्हॅल्यू दिली आहे. इंटेन्सिटी आहे
के अपॉन आर, म्हणजे ही इंटेन्सिटी दिलेली आहे, तुम्हाला पोटेन्शियल फाइंड करायचं. इंटिग्रेट करा, आन्सर तुम्हाला भेटून. ठीक आहे. ओके, सो हिअर इज 57. You have to solve 58. I am taking next problem number 59. Okay, problem number 59 काय बघा. A space vehicle approaching a planet has a speed v when it is very far from the planet at the moment tangent of its trajectory. बघा पुढे त्यांनी काय सांगितलं, at that moment म्हणजे एक स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये व्हेकल एका प्लॅनेटवरती v या स्पीडनं मूव्ह होते and it is a very far distance from the planet. At that moment its velocity is a trajectory would miss the center of planet by a distance r. बघा रे, त्याची ट्रॅजेक्टरी काय झाली, आता निघून गेली. ट्रॅजेक्टरी मिस झाली म्हणजे जो पाथ जो फॉलो करत होता तो पाथ आता त्याच्या राहिलेला नाही. इफ द प्लॅनेट हॅज मास कॅपिटल एम अँड रेडियस स्मॉल आर, आणि what is the smallest value of r in order that the resulting orbit of the space vehicle will just miss the surface of planet. तुम्हाला फाइंड करायला लावलं आहे त्या स्मॉल आरचं डिस्टन्स किती असेल, त्या स्मॉल आरची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायला लावली, ज्या स्मॉल आरला व्हेकलनी सरफेस ऑफ प्लॅनेट काय केलं आहे, मिस केलं आहे. मग आपण काय वापरणार, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरलं. एम व्ही आर इज इक्वल टू एम व्ही प्राईम मल्टिप्लाय बाय आर. इक्वेशन काय म्हणलं, 1. V prime is the speed when spaceship is just touching the plane. By conservation of energy, kinetic energy initial and kinetic energy final, मायनस इथं काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी असेल. मग 1 आणि 2 इक्वेशन आपण काय केलं, सायमल्टेनियसली जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आर भेटतो, आर अपॉन व्ही स्क्वेअर प्लस 2 जी एम अपॉन आर रेज टू 1/2. हे ॲक्च्युअल त्याच्यावर काय असेल, सोल्युशन असेल. हे तुम्हाला सॉल्व्ह करायला जमेल. ओके, ठीक आहे. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 60. तो तुम्ही सॉल्व्ह करायचा. आता मी 61 घेतो. सो 61, अ स्काय लॅब, जनरली एक स्काय लॅब आहे, त्याचं मास आहे m, इन अ फर्स्ट लॉन्च फ्रॉम दी सरफेस ऑफ अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट अँड रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट इज 2r. ठीक आहे, फ्रॉम दी सेंटर ऑफ अर्थ पुढं, अँड देन इट इज शिफ्टेड फ्रॉम दिस सर्क्युलर ऑर्बिट टू 3r. पहिल्यांदा जी स्काय लॅब होती त्याचा मास m होतं, पहिली सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस किती होती, 2r. त्याच्यानंतर ती रेडियस शिफ्ट केली, किती झाली, 3r. मग पुढे विचारलं, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू प्लेस द लॅब इन फर्स्ट ऑर्बिट अँड टू शिफ्ट द लॅब फ्रॉम द फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट. तिने विचारलं मिनिमम एनर्जी फाइंड करा फर्स्ट ऑर्बिटमध्ये त्याला त्या लॅबला प्लेस करण्यासाठी, आणि पुढं किती मिनिमम एनर्जी लागणार आहे त्या लॅबला फर्स्ट ऑर्बिटमध्ये सेकंड ऑर्बिटमध्ये शिफ्ट करण्यासाठी. म्हणजे आपण इथं सिंपल वापरणार ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरली. मग फर्स्ट ऑर्बिटमध्ये जी एम स्मॉल एम अपॉन 2 मल्टिप्लाय बाय आर असतं, आणि रेडियस होती 2r एवढी, तो ते आलं. पोटेन्शियल एनर्जी इन द फर्स्ट ऑर्बिट मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 4r. पुढे विचारलं द टोटल एनर्जी रिक्वायर्ड टू प्लेस द स्काय लॅब इन टू द ऑर्बिट. आता कोणत्या रेडियस, त्याची रेडियस किती आहे, 2r. मग टोटल एनर्जी किती लागणार आहे बघा, टोटल एनर्जी किती आहे, मायनस जी एम स्मॉल एम अपॉन 4r मायनस, आणि नंतरची एनर्जी किती असणार आहे, जी सरफेसपासून एका रेडियसपर्यंत लागते ती सरफेसपासून एनर्जी होती जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर एवढी. ओके, सो हे असेल मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर, आणि याला जर सॉल्व्ह केलं तर ते येऊन जातं 3g कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 4r. मग नंतर सो नेक्स्ट आपण स्मॉल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू माहिती सर्वांना, ती असते जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, मग याला जर सिम्प्लिफाय केलं तर जी एमच्या ऐवजी टाकलं आपण जी आर स्क्वेअर, आणि ते इक्वेशन येऊन जातं 3/4 mg अपॉन आर. थोडक्यात काय, एवढी एनर्जी लागणार आहे त्याला फर्स्ट ऑर्बिटमध्ये शिफ्ट करण्यासाठी. ठीक आहे, पुढे काय केलं आपण, त्याला फर्स्ट ऑर्बिटमधून सेकंड ऑर्बिटमध्ये शिफ्ट केलं आहे, आणि त्या ठिकाणी रेडियस झाली 3r. मग ते डिस्टन्स किती असणार आहे, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 3r असेल, बरोबर ना. एनर्जी जी ती असेल मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन असते 2 मल्टिप्लाय बाय आर एवढी. बट इन आता काय झालं आहे, त्याला सेकंड ऑर्बिटमध्ये शिफ्ट केलं, त्यामुळे ही रेडियस होऊन जाणार आहे 3r एवढी. मग आता ते 3r जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले ते येऊन जातं जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 6r. सो एनर्जी निडेड टू शिफ्ट द स्काय लॅब फ्रॉम द फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट, परत जसं इथं कॅल्क्युलेशन केलं ना तेच या पद्धतीनं. फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती होती, जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 4r. थर्ड ऑर्बिटमध्ये तुम्हाला सेकंड ऑर्बिटमध्ये प्लेस करायचं म्हणून किती लागणार आहे, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 6r.
आता इथं मायनस साईन का नसेल, कारण की तुम्ही त्याच फील्डमध्ये त्याला शिफ्ट करताय, अगेन्स्ट द फील्ड त्याला शिफ्ट करत नाही, म्हणून मायनस मायनस प्लस होऊन जाणार, ते इक्वेशन येऊन जातं mg/mgr/12. मग आता इथं तुमच्याकडे दोन इक्वेशन आलेत, सो ऑप्शन इज बी 3/4 mgr आणि mgr/12. इझी. ओके. आता यानंतर पुढील प्रॉब्लेम असणार आहे प्रॉब्लेम नंबर 62. हा तुम्ही सोडवायचा. प्रॉब्लेम नंबर 63 घेऊया. सो 63 प्रॉब्लेम नंबर काय बघा, अन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज फर्स्ट टेकन टू अ हाईट, एका पर्टिक्युलर हाईटवरती इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ. एक आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, पहिल्यांदा तो अशा हाईटवरती ठेवला का जिथं हाईट किती होती, रेडियस एवढी होती. अज्युम दॅट इज इट ॲट रेस्ट ऑन द अर्थ सरफेस इनिशियली, ठीक आहे, अँड दॅट इज रेस्ट ॲट दिस हाईट. पहिल्यांदा इनिशियली तो रेस्ट होता आणि नंतर तो रेस्ट झाला त्या हाईटवरती. लेट E1 बी द एनर्जी रिक्वायर, एवढी एनर्जी त्याला लागली. It is the given that appropriate orbital speed such that it goes in a circular orbit at that time. मग आता आपण त्या पॉईंटला त्याला एक पर्टिक्युलर स्पीड दिलं, ज्या पर्टिक्युलर स्पीडला तो सर्क्युलर ऑर्बिट त्या पर्टिक्युलर हाईटला दिलेल्या हाईटला परफॉर्म करायला लागला, आणि त्याला किती एनर्जी प्रोव्हाइड करायला लागली, तर E2. म्हणजे थोडक्यात काय, व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला इथं थोडंसं पिक्चर दाखवतो त्याच्यावाला, ठीक आहे. प्रॉब्लेम इझी आहे, फक्त तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, तर जनरल ही अर्थ असेल, याच्यावरून तुम्ही एक आर्टिफिशियल सॅटेलाइट तुम्ही लॉन्च केला. दिस इज द रेडियस ऑफ अर्थ. हे असेल रेडियस ऑफ अर्थ या ठिकाणी, ठीक आहे. आणि तुम्ही काय केलं, तर एक सॅटेलाइट असा अटॅच का पर्टिक्युलर हाईटवरती ठेवला काय त्या ठिकाणी हाईट इज इक्वल टू किती होती, रेडियस एवढी होती. सो दिस टोटल डिस्टन्स म्हणजेच या ठिकाणचं जे डिस्टन्स आहे हाईट, अँड दिस इज द रेडियस ऑफ अर्थ. मग तुम्ही अशा हाईटवरती ठेवला ज्या ठिकाणी हाईट इज इक्वल टू किती आहे, रेडियस. आणि तुम्हाला इथं प्लेस करण्यासाठी, ह्या पर्टिक्युलर पॉईंटला प्लेस करण्यासाठी जी एनर्जी लागली आहे ती एनर्जी आहे E1 एवढी. नेक्स्ट तुम्ही काय केलं, सो हाईट इज इक्वल टू आली रेडियस आणि एनर्जी आली E1. आता पुढे काय केलं त्यांनी, तर याला पुढे काय केलंय, तर तो जो सॅटेलाइट या ठिकाणी E1 एवढ्या एनर्जीला सेट केल्यानंतर तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असा रिव्हॉल्व करायला लागला आहे, अशा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आणि सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करण्यासाठी त्याला किती एनर्जी प्रोव्हाइड केली, E2 एवढी एनर्जी प्रोव्हाइड केली. मग तुम्हाला विचारला आहे तो रेशो E1/E2चा. मग पहिल्यांदा E1 फाइंड करणार, Gm/r+h असतो, Gm स्मॉल m/r+s मायनस पोटेन्शियल एनर्जी असते. दोन्ही पोटेन्शियल एनर्जीज आपण ॲडिशन केली, आपल्याला त्याच्यावरती E1 एवढी एनर्जी भेटली. आणि E2 किती असणार आहे, त्याला काय केलं आपण, वेलॉसिटी प्रोव्हाइड केली, म्हणून ती E2 जी असेल ती हाफ ऑफ mv² टर्ममध्ये असणार आहे. आणि त्याची वेलॉसिटी होती, ती वेलॉसिटी आपण सबस्टिट्यूट केली, Gm स्मॉल m/r+re/2 एवढी वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड केली. हे वेलॉसिटीचं इक्वेशन घेतलं आहे, √Gm/r+h असतं आपण घेतलंय, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता इथं रेडियस किती होती, re/2 एवढी, ठीक आहे ना. मग याला सिम्प्लिफाय केलं तर इक्वेशन जातं G स्मॉल m कॅपिटल M/3 मल्टिप्लाय बाय RE असेल. आणि जर दोघांचा रेशो घेतला तर तो रेशो होऊन जातो 1:1. सो यू गेट द ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी, ठीक आहे. इझी होता प्रॉब्लेम. सो नेक्स्ट आहे 64 तुमच्यासाठी. आता 65 मी सॉल्व करून देतो. 65 सुद्धा इझी आहे, ठीक आहे. बघा प्रॉब्लेम नंबर 65. ओके. सो इन प्रॉब्लेम नंबर 65, two bodies of masses m1 and m2 are placed at a distance d apart. What is the potential at the position where the gravitational field due to them is 0? बघा त्यांनी काय सांगितलंय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ड्यू टू देम इज 0 किती कोणत्या पोझिशनला असणार आहे. तुम्हाला विचारलंय दोन बॉडीज आहेत, त्यांचे मासेस आहे m1 m2 आणि किती डिस्टन्सवरती प्लेस केलं आहे, d एवढ्या डिस्टन्स. मला सॉल्व करूया. पुढे सांगितलं लेट द ग्रॅव्हिटेशनल फील्ड बी 0 ॲट द पॉईंट x, ठीक आहे. आणि किती डिस्टन्सवरती, m1 एवढ्या डिस्टन्सवरती. मग ते पोटेन्शियल किती असणार आहे, Gm1/x² इज इक्वल टू किती असेल, Gm2 जे डिस्टन्स उरलेले ते डिस्टन्स किती असणार आहे, d - x². या ठिकाणी बघा तुम्हाला दोन मासेस दिले, एक आहे मास m1 आणि दुसरा मास आहे m2. m2 आणि एक पॉईंट असा घेतला m1 पासून. m1 हा पॉईंट घेतो मी, ह्या पॉईंटला म्हणतो P, का ज्या पॉईंटवरती x एवढं डिस्टन्स आहे त्या x एवढ्या डिस्टन्सवरती जी काही ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल ती ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0. मग आता m2 पासून ते उरलेलं डिस्टन्स किती असणार आहे, d - x एवढं.
आता दोन्ही ठिकाणी जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोन्ही ठिकाणी काय असेल, याची असेल ती ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिला म्हणतो आपण G1 आणि दुसऱ्याची ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल G2. आणि एक पॉईंट असा शोधलेला आहे ज्या ठिकाणी जे डिस्टन्स किती आहे ते डिस्टन्सवरती ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0, म्हणजे दोघांची जे पॉईंट्स ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल दोन्ही साईडला काय असेल त्या पॉईंटला त्या पर्टिक्युलर पॉईंटला काय असेल इक्वल असेल. मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल Gm अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, पुढचा असेल Gm2 अपॉन त्याचा डिस्टन्स स्क्वेअर, याच्यावरून आपण x फाईन करणार, तो d मायनस एक्स मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि ते रिलेशन फाईन करून घेणार. पुढे सांगितलं तर पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट ड्यू टू बोथ द मासेस विल बी. मग आता पोटेन्शियल किती असेल तर पोटेन्शियल येऊन जाणार मायनस Gm1 अपॉन एक्स मायनस Gm2 अपॉन d मायनस एक्स, हे पोटेन्शियलचा फॉर्म्युला. याला सिम्प्लिफाय केलं आणि ते पोटेन्शियल भेटलं आपल्याला मायनस G अपॉन d M1 प्लस M2 प्लस 2 रूट ऑफ M1 मल्टिप्लाय बाय M2, हे त्याच्यावर काय असेल ॲक्च्युअल पोटेन्शियल असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असेल. आणि म्हणजे आपला जो ऑप्शन येऊन जातो म्हणजे ज्या पॉईंटला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ज्या पोझिशनला ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय असेल 0 असेल आणि ते पोटेन्शियल येऊन जातं, म्हणजे वी गेट द ऑप्शन नंबर ए मायनस G अपॉन d M1 प्लस M2 2 रूट ऑफ M1 मल्टिप्लाय बाय M2. ठीक आहे, याला तुम्ही सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करू शकता. अजून काही डाऊट जर आले तर मला सेंड करा. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 67 आणि इझी बघा. सो डिपेंडन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ 66 तुम्ही सॉल्व्ह करायचा. 67 मी घेतो. डिपेंडन्स ऑफ इंटेन्सिटी ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ विथ डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ इज करेक्टली रिप्रेझेंटेड ॲज. तुम्हाला विचारलं आहे जो इंटेन्सिटीचा ग्राफ आहे तो कोणत्या याच्यामध्ये करेक्ट रिप्रेझेंट केला आहे डिस्टन्स r वरती. आता जनरल जर फर्स्ट ग्राफ घेतला सेकंड थर्ड आणि फोर्थ याच्यामध्ये तुम्हाला भेटेल जे काही फर्स्ट आहे. सो हिअर इज फर्स्ट when distance that is small r is must be less than capital R, then electric field is directly proportional to the r असते आपण घेतले. आणि जर स्मॉल r हा जर ग्रेटर दॅन कॅपिटल R जर झाला तर इलेक्ट्रिक फील्ड ही इनवर्सली प्रोपोर्शनल टू द किती असते r स्क्वेअर. मग आता जे रिलेशन आहे ते कुठल्या ग्राफमध्ये करेक्ट रिप्रेझेंट केलं तर तो ग्राफ आहे तुमच्यासमोर ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, हे आपण जनरल थिअरीमध्ये पण घेतलं होतं आणि आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पण आपण सॉल्व्ह केलं. 68 नंबरचा प्रॉब्लेम तुमच्यासाठी असेल. त्याच्यानंतर 69 नंबरचा प्रॉब्लेम मी घेतो, तो पण एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच आहे. प्रॉब्लेम बघू. So problem number 69, which one of the following plot represent the variation of gravitational field on a particle with distance r due to thin spherical shell. बघा रे, thin spherical shell म्हणजे आपण म्हणलोय hollow spherical shell साठी डिस्टन्स किती आहे r, तर ग्राफ कोणचा रिप्रेझेंट असणार आहे. ए बी दोनच दिले, जनरली सी आणि डी मे बी ऑप्शन मध्ये आला असेल, चेक करतो मी ऑप्शन मध्ये आहे का. म्हणजे प्रॉब्लेम नंबर आहे 69 ना, 69 exercise 2. here is problem number 65 67 68. ओके, जे आपल्या प्रॉब्लेम्स मध्येच आहे, इथं ए आणि बी आहे, सी आणि डी म्हणजे ॲक्च्युली काय आहे त्या प्रॉब्लेमचे चारही ऑप्शन ए आणि बी म्हणजे उरलेले दोन ऑप्शन ही सेमच आहे. ठीक आहे, ठीक आहे, मग दोन ऑप्शनवरती डिस्कस करू आपण. आणि याचं सोल्युशन पण तुम्हाला माहिती आहे. स्पेरिकल शेल असेल, स्पेरिकल शेलवरती जेवढी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सरफेसवरती असते तेवढीच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी जेवढी सरफेसवरती असणार आहे तेवढीच त्याच्या सेंटरपर्यंत म्हणजे सेंटरपासून सरफेसपर्यंत सेमच असते. ओके, तो सो ऑप्शन वी गेट ऑप्शन नंबर बी. आपण हे इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये घेतले ते सेम ग्राफ आपल्याला हे ग्रॅव्हिटेशनमध्ये येत असतं. आता प्रॉब्लेम नंबर 70 हा तुमच्यासाठी 70 नंबर तुम्ही सोडवायचा आणि मी घेतोय आता 71 नंबर. दिस इज द लास्ट वन आय थिंक. ठीक आहे, ओके. सो 71 नंबरचा प्रॉब्लेम आहे, इझी आहे तसा बघायला गेलं तर. बघा, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ऑफ टू होमोजिनियस स्पेरिकल शेल A and B of same surface density at their ratio. surface density same आहे, त्याचा रेशो आहे 3:4. if two shells collapse into a single one such that surface charge density remains same. दोन शेल एकत्र आले आणि त्यांची सरफेस चार्ज डेन्सिटी काय सेम. विचारलं तुम्हाला द रेशो ऑफ पोटेन्शियल ॲट द इंटरनल पॉईंट ऑफ द व्ह्यू टू द शेल ए इज इक्वल टू. मग रेशो ऑफ पोटेन्शियल तुम्हाला दोघांचा रेशो तुम्हाला फाईंड करायला सांगितलं. मग पहिल्यांदा मास हा डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये डेन्सिटी मल्टिप्लाय बाय
सो हिअर इज नॉट इन डेन्सिटी अँड व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये. सो मास हा येऊन जाणार आहे एम इज इक्वल टू, जसं आपण सरफेस चार्ज डेन्सिटी घेतो ना, सरफेस चार्ज डेन्सिटी काय असतो, चार्ज पर युनिट एरिया. जसं सरफेस चार्ज डेन्सिटी आपण घेतला आहे, काय सरफेस चार्ज डेन्सिटी येऊन जातो चार्ज पर युनिट एरिया. त्याच पद्धतीनं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये सरफेस मास डेन्सिटी घेणार आहोत, मास पर युनिट एरिया. मग याच्यावरून तुम्ही इझिली मास फाइंड करू शकता. कसं, मास इज इक्वल टू येऊन जाणार आहे सरफेस डेन्सिटी मल्टीप्लाय बाय एरिया. आणि एरिया माहिती ना तुम्हाला सर्वांना, एरिया ऑफ दी स्क्वेअर किती असतो 4πr², म्हणजे हा R1 आणि हा येऊन जाणार आहे R2. ओके. सो त्याच्यानंतर असेल पुढे पोटेन्शियल GM अपॉन डिस्टन्स, GM अपॉन डिस्टन्स दोन्ही पोटेन्शियलचा रेशो घेतला, मास ए मास बी आर बी, मासच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, तुम्हाला जे इक्वेशन भेटून जातं ते असतं V ऑफ ए डिवायडेड बाय V ऑफ बी इज इक्वल टू RA अपॉन RB. आणि हा रेशो दिलाय तुम्हाला 3:4. कशाचा रेशो, पोटेन्शियलचा. मग याच्यानं तुम्हाला रेडियस सेकंड भेटेल, रेडियस सेकंड होते 4/3 मल्टीप्लाय बाय RB. पुढे सांगितलं नाव फॉर न्यू शेल ऑफ मास एम अँड रेडियस आर विल बी. मग न्यू शेल किती असणार आहे, दोघांचे ॲडिशन, दोन्ही कोलाइड झाले ना, दोन्ही कोलॅप्स झाले, एकत्र आले, त्यावेळेस त्याचा मास होणार आहे एम ए प्लस एम बी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. हे पहिला असेल सिग्मा मल्टीप्लाय बाय एरिया 4πR², नंतर असेल दोघांची ॲडिशन, त्यानंतर पुढं असेल त्याच्यावालं पोटेन्शियल. मग पोटेन्शियल काय असणार आहे ज्यावेळेस एकत्र होणार आहे. सो नेक्स्ट आहे पोटेन्शियल दिलंय V अपॉन व्ही ए, म्हणजे पोटेन्शियल दोन्ही कोलॅक्ट झाल्यानंतर पोटेन्शियल ऑन ए, जसं त्यांनी विचारलं त्या पद्धतीने घेणार आहे. पुढं असेल एम अपॉन आर, दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर दोन्ही पोटेन्शियलचा रेशो होऊन जातो 5/3. ठीक आहे. सो दिस वन इज इझी अँड तुम्ही याला सिम्प्लिफाय करून सॉल्व करू शकता. तर अशा पद्धतीनं याचे एक्सरसाइज 2चे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत. आता तुमच्यासाठी जो होमवर्क आहे तो होमवर्क आहे एक्सरसाइज 3, हा तुम्ही पूर्ण सॉल्व करायचा. त्यानंतर एक्सरसाइज 3 झाला, एक्सरसाइज 4 हा सुद्धा तुम्ही मला सॉल्व करून पाठवणार. याचे काही डाऊट्स असेल तुम्ही मला विचारू शकता. आणि लास्ट आहे एक्सरसाइज 5, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, हे तुम्ही सुद्धा मला क्लिक करून सेंड करा. ठीक आहे. हा उरलेला होमवर्क तुमच्यासाठी, याचे डाऊट जे असेल ते डाऊट्स मी घेत चालणार आहे. होप सो यू अंडरस्टँड दी एक्सरसाइज 2. अजून काही डाऊट्स असतील किंवा समजा तुम्हाला इव्हन प्रॉब्लेममध्ये डाऊट्स आले तर तुम्ही त्याचे फोटोज मला सेंड करा, आणि हा होमवर्क मला 1-2 दिवसामध्ये क्लिअर करून टाका. म्हणजे आज जर तारीख 1 जून असेल तर तुम्ही मला 3 जूनपर्यंत याचे सगळे जे डाऊट्स असतील ते डाऊट्स क्लिअर करून, ग्रॅव्हिटेशन आपण क्लिअर करून साईडला ठेवून देऊया, आणि रोटेशनलचे लेक्चर सर्वांनी बघत चला. ओके, थँक्यू.